काहीतरी गोष्टी असतात की एवढं 100-125 मार्क कसं काय वाढले ना एका मेन्स वरून दुसऱ्या मेन्स मध्ये. मोस्टली सजेस्ट करेल की जे आपले मराठी ॲस्पिरंट आहेत त्यांनी हा विचार करून मराठी नाही घेतली पाहिजे की मला इंग्लिश येत नाही म्हणून मी मराठी घेतोय. कंडिशन तीच होते की UPSC मध्ये जो प्रश्न आहे तो आल्या आल्या आपल्याला आपण काय बघतो, कीवर्ड बघतो आणि मला काय येतं ते लिहायचा प्रयत्न करतो. यशाची गुरुकिल्ली आहे. UPSC जर का तुम्ही मेन्समध्ये मार्क मिळवले तर तुम्ही 100% पास होणार. आणि मग हाच मुद्दा येतो की मेन्समध्ये काय अडथळे आले. पण एक्झामिनरने मला प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं मी विधा लिहिलं तिथं गोल गोल करून गेलं, कारण त्यांनाच कळालं नाही की विधा म्हणजे काय. म्हणजे प्रत्येक तो अट्टहास नको की म्हणजे मला प्रत्येक गोष्टीचं मराठीच करायचं, शब्दशः भाषांतर नको. जर का तुम्ही फक्त भावना पोहोचत असेल, मी एक म्हणेल की मेन्समध्ये कधी मार्क्स येतात असं म्हटलं तर इंटरव्ह्यू बद्दल, पण मी मेन्सचा अनुभव घेतला की जर का ज्यावेळी तुम्हाला फील गुड फॅक्टर आला, मी सरांना झाल्याच कॉल करून सांगितलेलं की सर यावेळेसची मेन्स चांगली गेलेली आणि एक्झॅक्टली ते मार्क्स मधनं रिफ्लेक्ट सुद्धा झाले. बघा, मराठीतून ॲस्पिरंट आहे, तयारी करतोय, नेमकी काय झालं, कसा प्रॉब्लेम आला, खरंच हे साध्य आहे असाध्य आहे काय. हॅलो गाईज, वेलकम टू प्रयास. माय नेम इज आदित्य. गाईज, मराठीतून UPSC करायची किंवा मराठीतून आन्सर रायटिंग करत असताना नेमकी काय काय प्रॉब्लेम येतात, एक्झाम खरंच क्लिअर होते की नाही होते. आता तुम्ही यावर्षीचा पण रिझल्ट पाहिला असेल, लोकसत्ता झालं, महाराष्ट्र टाइम्स झालं, त्यांच्यामध्ये बातम्या पण येऊन गेला की मराठीतून मेन्स देणाऱ्यांचा रिझल्टच नाही आहे. शेवटचा रिझल्ट आपल्याकडे आलेला होता 2022-23 मध्ये. त्यानंतर मराठीतून UPSCचाही रिझल्ट नाही आहे आणि MPSCची तर आता पहिल्यांदाच ही डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम होते. पण नेमकी हे असं का बरं होतंय, काय होतंय, किंवा खरंच नाहीच होत का कोणी. तर मग या सर्व विषयांवर चर्चा करण्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत. तर माझ्यासोबत आपलाच एक स्टुडंट आहे, श्रीराम ढोले. तर टॉकिंग अबाउट श्री, की श्रीची ही दुसरी मेन्स होते UPSCची. आणि श्रीला पर्पजफुली इकडनं बोलवण्याचं कारण कसं आहे की गेल्या वर्षीचा आणि यावर्षीचा जर तुम्ही श्रीचा मेन्सचा स्कोअर बघाल तर श्री हॅज मिस द इंटरव्ह्यू कॉल बाय लेस दॅन 10 मार्क्स यावेळेला. आणि सिग्निफिकंटली स्कोर्समध्ये इम्प्रूव्हमेंट आहे की गेल्या वर्षी श्रीचा जो मेन्सचा स्कोअर होता आय थिंक 602च्या आसपास होता श्री, राईट. 602 वरून श्रीने तब्बल 110-115 मार्कांचा गेम केलेला आहे यावर्षी मेन्समध्ये, तो UPSCच्या. मग नेमकी श्रीने असं काय केलं, खरंच वो आन्सर रायटिंग एवढं टफ आहे का, किंवा UPSC मराठीतून करताच येत नाही का. मग ह्या सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला आज आपण इथे जमलेलो आहे. सो टॉकिंग अबाउट श्री, तर मला काही कसं असतं की बऱ्याच वेळा असं पण आहे की सर आणलं श्रीचं, मग नेमके कशा पद्धतीने काय. तर मी काय केलेलं की मीकडे श्रीचं मार्कशीट्स पण तुमच्या समोर आणलेले आहेत. बघा, तुमच्या आमच्यासारखाच ॲस्पिरंट आहे श्री. श्रीला बरेच दिवस झाले, कोविडच्या वेळेपासून ही इज माय स्टुडंट, आणि तेव्हापासून श्रीचा स्ट्रगल पाहिलेला आहे. इनिशियली काय झालंय बघा, मी तुम्हाला तेही सांगतो एकदम. आणि कसं आहे की हा सूर्य आणि हा जयद्रथ, की नेमकी कशा पद्धतीने गोष्टी झाल्या. पहिल्यांदा जर तुम्ही या ठिकाणी बघाल तर श्रीने अटेम्प्ट दिलेला 2022 मध्ये, इथे श्रीचा स्कोअर पण दिसतोय तुम्हाला. पेपर 1 78, पेपर 2 70. CSAT निघालं होतं पण GS मध्ये स्कोअर कमी आला, बरोबर. त्याच्यानंतर श्रीने 23ची एक्झाम दिली. 23ची मार्कशीट नाही आहे, पण 23मध्ये आपण काय म्हणतो, पानिपत, जालियनवाला बाग सगळंच एकत्र झालेलं त्यामध्ये. सो त्यात CSAT मध्ये बऱ्यापैकी स्कोअर कमी आला. आणि मग त्याच्यानंतर जो बाउन्स बॅक झालेला आहे, आणि इथे तुम्हाला दिसतंय 2024 पेपर 1 मध्ये मार्क्स आहेत 101 आणि पेपर 2 मध्ये मार्क्स आहेत 82. म्हणजे 24ची श्रीने पहिली मेन्स दिलेली, मराठीतून म्हणतोय मी UPSCची. त्याच्यानंतर थोडं पुढे गेलो आपण. पुढे गेल्यावर श्रीची ही 2025ची प्रीची मार्कशीट आहे, आय होप क्लिअर असेल. GSचा स्कोअर येतोय 106, बरोबर. मी थोडं झूम पण करतो वाटले. GS 106, CSAT 82, म्हणजे कट ऑफच्या पुढे ऑलमोस्ट 15 ते 20 मार्क्स होते श्रीला. सो सांगायचा मुद्दा असा की ओव्हर द पिरियड ऑफ टाईम त्यावर काम केलं, आणि मग तिथून मग श्रीने 2 मेन्स पण लिहिल्या. आणि यावेळेचा इंटरव्ह्यूचा कॉल जस्ट ही हॅज मिस्ड इट बाय विस्कर, थोडक्यात मार्कांनी मिस झाला आहे. ते पण मी तुम्हाला या ठिकाणी मार्कशीट दाखवतो आणि आपण आपल्या पुढच्या चर्चेला स्टार्ट करूयात. तर पहिली मेन श्रीने आय थिंक 2024मध्ये दिली, बरोबर. येस. 24मध्ये जर तुम्ही बघाल तर दिस इज द मार्कशीट ऑफ श्री. आणि माझं म्हणणं असेल बघा की दिस सेशन इज नॉट ओनली फॉर द ॲस्पिरंट्स की जे मराठीतून प्रिपेअर करतात, की ओव्हरऑल तुम्ही जरी इंग्लिशमध्ये करत असाल की नेमके मार्क्स एवढे वाढले कसे, की मेन्सपासून पहिली मेन्स ते दुसरी मेन्स. बघा, पहिल्या मेन्सचे मी तुम्हाला स्कोअरच सांगतो. SA 89, GS 1 80, GS 2 79, 63 GS 3 आणि 69 GS 4. म्हणजे साधारण 60 ते 70च्या रेंजमध्ये सगळा GSचा स्कोअर जातो. आणि या सगळ्यांची जर टोटल केली तर ती हार्डली 300च्या आसपास टच होते, बरोबर. त्यात श्रीचा ऑप्शनल होता पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन लोक इंग्लिशमध्ये घेत नाहीत का, ते यू नो इट बेटर दॅन वी डू. त्यात श्रीचा मराठीतून मेन्सचा पेपर होता, हा पबॅडचा
आमची पहिली चर्चा तीच होती, भाई तू हे का घेतलं. पण श्रीचा कॉन्फिडन्स होता की सर मी बघतो पुढचं काय ते करायचं. पण पहिल्या मेन्समध्ये स्कोर आलेला याचा 222, 602 आणि कट ऑफ 710, 715, 20च्या 702 म्हणजे तब्बल 100 मार्कांनी मिस झालेला. आणि देन कमिंग टू द 2025 की 2025मध्ये जेव्हा आपण बघतोय बरोबर, एसेमध्ये 80वरून 80मधून डायरेक्ट 112वर जंप आहे. 87, 95, 68 GS3, 103 GS4, 69 मार्क्स होते पहिल्या मेन्सला. तिथून तब्बल 103 पर्यंत आलाय. आणि ऑप्शनल बघा, ज्या ऑप्शनलला इंग्लिशमध्ये कधी मार्क्स नाही पडत आहे, श्री 112 आणि 137 म्हणजे ऑलमोस्ट 250च्या आसपास मार्क्स आहेत. स्कोर इज 714. आणि कितीने मिस झालंय श्री? 3 मार्काने. मी तर 10 म्हणतोय, 3 मार्काने इंटरव्ह्यू कॉल मिस झालेला आहे. बघा, मराठीतून ॲस्परंट आहे, तयारी करतोय, नेमकी काय झालं, कसा प्रॉब्लेम येला, खरंच हे साध्य आहे असाध्य आहे, काय काय इश्यूज येतात काय, मग या सगळ्या गोष्टींवर आज आपल्याला चर्चा करायची आहे. म्हणून कसं आहे बघा की असं नाही आहे की टॉपरच नाही आहे की काय रिझल्टच हातात येत नाही. काहीतरी गोष्टी असतात की एवढं 100-125 मार्क कसं काय वाढले ना एका मेन्सवरून दुसऱ्या मेन्समध्ये, काय झालं नेमकी कसं केलं. आणि आय एम शुअर की पुढच्या वर्षी तर यार हे आणखीनच वाढते. म्हणजे कशा गोष्टी करायच्या आहेत, मग यावर चर्चा करण्यासाठी मग आपला हा एक काय म्हणतो आपण की परिसंवाद म्हणा, चांगल्या भाषेत काय आपण त्याला पॉडकास्ट म्हणा, पण हे पॉडकास्ट कम सेशन अशा टाईपमध्ये आपण एक नवीन असं हे करतोय. चलो मग आपल्या आजच्या डिस्कशनला स्टार्ट करूयात. सो आपलं फॉर्मॅट श्री तसाच राहील की मी काही जे जेन्युइन क्वेश्चन्स मी लिहून आणले स्टुडंट्सकडनं जे आहेत ते, की काय प्रॉब्लेम होतोय, कसा काय, तुझं काय मत आहे ते, आणि त्यावरून मग आपण मग ही चर्चा करूया. राईट. चलो मग सगळ्यात पहिलं तुला काय वाटतं की मराठीमध्ये लो रिझल्ट, लो म्हणण्यापेक्षा मी तर म्हणेल की नो रिझल्ट, डायरेक्ट रिझल्टच नाही आहे. कारण शेवटचा आय थिंक आपला स्टुडंट हिमांशू झाला होता, हिमांशू नंतर रिझल्टच नाही आहे UPSCचा. यावर्षी पण 2 जण इंटरव्ह्यूला होते, पण अनफॉर्च्युनेटली दे कुडंट क्लिअर द फायनलिस्ट. तुला काय वाटतं की काय असेल कमी आणि लो, काय रिझल्ट असेल, तर थोडंसं आपण त्यावर चर्चा. नक्की सर. येस. सगळ्यात महत्त्वाची जर का गोष्ट आपण बघायला गेलो तर मला असं वाटतं की प्रिलिम्स क्लिअर न होणं हा सगळ्यात महत्त्वाचा लॅकून आहे. म्हणजे मराठी मीडियमच्या स्टुडंटबद्दल चर्चा जेव्हा आपण करतो तेव्हा लक्षात येतं की प्रीचा जो कट ऑफ आपण यावेळेस जेव्हा बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की 2025ला फक्त 33 मुलं हे मेन्सला होते. म्हणजे ॲक्च्युली इंग्लिशच्या तुलनेत जेव्हा आपण विचार करतो तर तो प्रिलिम्स कट ऑफ क्लिअर करण्याचाच जो महत्त्वाचा फिल्टर म्हणू शकतो आपण, तो फिल्टरच आपल्याला दिसतं की मुलं क्लिअर करू शकत नाही. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट असते जे माझ्यासारख्या ॲस्पिरंट लक्षात येतं की पहिल्या मेन्समध्ये म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आपण जर का प्री क्लिअर केलं त्यानंतर आपण मेन्स रेडीच नसतो, आणि मेन्स रेडी नसल्यामुळे ॲटोमॅटिकली की आपला रिझल्टच येणार नाही. मग प्री आणि मेन्स या दोन्हीमध्ये जो म्हणजे जी स्ट्रॅटर्जी असायला पाहिजे किंवा जी रणनीती असायला पाहिजे ती आपल्याला मराठी जो मुलं आहेत त्यामध्ये कमतरता असताना दिसते. आणि तिसरा जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी म्हणेल की गायडन्सचा अभाव. म्हणजे आता प्रत्येकाला आदित्य सर असतील असं नाही आहे, तर मग हा जो मार्केटमध्ये अभाव आहे गायडन्सचा तर तो खूप जास्त आहे की तुम्हाला नेमकं करायचं काय आणि कुठपर्यंत करायचं, की तो जो लॅक्यून आपल्याला दिसतो तो खूप जास्त बरोबर मला आढळतो. म्हणजे थोडक्यात रिझल्ट नसण्याचे 3 महत्त्वाचे कारण. सगळ्यात पहिलं म्हणजे प्रीचाच हा एक सगळ्यात मोठा अडथळा होतो. बरोबर. प्री जरी निघाली तरी मग मेन्स रेडी म्हणजे जो तू पहिल्या मेन्सला तो फेस केला बरोबर, म्हणजे आपण जो स्कोर बघतोय की तब्बल 100 मार्काने मागे राहिलेला. आणि तिसरं म्हणजे की गायडन्स. आता ह्याच 3 मुद्द्यांवरच आपण चर्चा करूया. बरोबर. आता श्रीने सांगितल्याप्रमाणे जसं की सगळ्यात पहिला मेन्स मूळ अडथळा आहे तो म्हणजे प्रिलिम. मराठी माध्यमातून म्हणजे मेन्सला जाणारी मुलं कमी असतात, त्याच्यामधून मग पुढचा अडथळा आहे. दुसरा अडथळा आपण म्हणतोय की जरी मेन्सला गेलो तरी खूपच धावपळ उडालेली असते की मेन्सचे इश्यूज वगैरे. आणि तिसरं म्हणजे की प्रॉपर गायडन्स. आपण मग आता या जरा तिन्ही गोष्टींवर एक शॉर्टमध्ये चर्चा करू. काय वाटतं तुला की प्रीमध्ये काय नेमके अडथळे आले बिंग अ मराठी ॲस्परंट किंवा मराठीतून प्रिपेअर करताना, काय तू काय शेअर कर? जर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जेव्हा स्टार्ट करतो तेव्हा लक्षात येतं की मटेरियल हे इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे आणि आपण मराठी, म्हणजे मी मोस्टली सजेस्ट करेल की जे आपले मराठी ॲस्पिरंट आहेत त्यांनी हा विचार करून मराठी नाही घेतली पाहिजे की मला इंग्लिश येत नाही म्हणून मी मराठी घेतोय. खरं तर महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही इंग्लिश यायला पाहिजे आणि त्या अनुषंगाने रेफरन्स मटेरियल जे आहे प्रीमध्ये येताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तीच आहे की आपल्याला मल्टिपल सोर्सेस हे इंग्लिशमधनं वाचावे लागतील आणि त्यानंतर प्रीवर कमांड भरा. मी सांगेल की 4 विषय जे महत्त्वाचे पिलर्स आहे UPSCमध्ये जर का यायचं असेल तर ते सगळ्यात 4 महत्त्वाचे जर का पिलर सांगितले तर हिस्ट्री, म्हणजे तुम्हाला हिस्ट्री, पॉलिटी, जिओग्राफी अँड इकॉनॉमिक्स
म्हणजे हे 4 जर का विषय आपण बघितले तर हे सगळ्यात महत्त्वाचे मेन पिलर्स आपण म्हणू शकतो. याच्यावर जर का तुम्हाला कमांड असेल तरच तुम्ही प्री अंडरस्टँड करू शकता. आणि त्याच्यानंतर आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपण आजच्या काळात दिसतो की सोर्स एवढे झालेले आहे की नेमकं लिहायचं काय. म्हणजे आदित्य सरच म्हणतात की तुमची फौज थोडी असावी पण त्याला तोड नसावी. तशा टाईपचं तुम्हाला प्रीसाठी पाहिजे की तुमचे मटेरियल, तुमचं सोर्स हे एकदम क्रिप्स असणं गरजेचं आहे. आणि त्यावर मल्टिपल रिव्हिजन जर का केल्या तर मग आपण चांगल्या पद्धतीनं प्रीला होल्ड करू शकतो. बरोबर. म्हणजे थोडक्यात कसं होतं की जेवढं आम्ही पण आता ऑब्झर्व केलेले बऱ्याचशा स्टुडंटशी वगैरे बोलतो, काय होतं तुम्ही मराठीतून तयारी करायला घेतात. म्हणजे असं होतं की मराठीतून, जसं श्री पण म्हटलं ते मला खूप आवडलं की यार मला इंग्लिश येत नाही आहे म्हणून मी मराठी घेतोय असं ना. म्हणजे त्याला थोडक्यात मी काय म्हणतो, एस्केपिस्ट बनू नका. फेस करा त्या प्रॉब्लेमला, त्यावर तुम्हाला सोल्युशन मिळेल. कारण काय असतं, मराठीतून प्रिपेअर करणं म्हणजे इंग्लिशची घटस्फोट काडीमोड घेणे असं अजिबात नाही. तुम्हाला एक बेसिक कमांड असली पाहिजे. त्याचा फायदा तुम्हाला असं होतो की ते वाक्य व्यवस्थित समजतात, स्टेटमेंट कळतात. कारण इंग्लिशमध्ये बरेचशा इलिमिनेशन टेक्निक्स वगैरे अवेलेबल आहेत. एक उदाहरण सांगायचं म्हणजे मागच्या वेळी जर का तुम्ही बघितलं असेल तर 24ला आणि 25ला दोन्ही वेळा आयसोबारवर प्रश्न आहे. आणि मराठी मुलांचा तोच इश्यू झाला की तो शब्द किंवा ती वाक्यरचनाच कळत नाही. आणि त्याच्यामुळे प्रश्नाची अंडरस्टँडिंग न झाल्यामुळे इव्हन तुम्हाला नॉलेज असताना सुद्धा तो प्रश्न तुम्ही टॅकल करू शकत नाही. आणि म्हणजे थोडक्यात कसं आहे राव की फक्त नॉलेजच्या बळावर प्री नाही, नक्कीच तुम्हाला त्याच्यासाठी थोडे स्मार्ट इलिमिनेशन टेक्निक्स वगैरे या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. आणि ती इंग्लिशवर कमांड नसला ना थोडासा तो एक प्रॉब्लेम होतो. आणि दुसरं श्री, मला एक असंही वाटतं की दोन्ही तिन्ही गोष्टी तू पण फेस केलेल्या. सीसॅट मध्ये काय वाटतं तुला की नेमकी काय इश्यू होतो मराठी? तर सीसॅट बद्दल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सीसॅट इज नॉट फॉर मराठी मीडियम. मी तर म्हणाल सगळ्यांसाठीच चॅलेंजेस आहे. पण स्पेसिफिकली जेव्हा आपण मराठीच्या विद्यार्थ्यांचा विचार करतो तर ते थोडंसं न्यूनगंडात आहे की म्हणजे मला इंग्लिश आली पाहिजे तरच माझे पॅरेग्राफ्स होतील किंवा मग मी फक्त पॅरेग्राफ करतो किंवा फक्त गणित सोडवतो. या डायलेमामध्ये खरंच सीसॅट पास होणार नाही. सीसॅटसाठी तुम्हाला तिन्ही गोष्टीवर मी म्हणेल ॲव्हरेज कमांड असली तरी चालेल. मग ते कॉम्प्रिहेन्शन असो, रिझनिंग असो अथवा मॅथ असो. मग त्याच्यासाठी कशी स्ट्रॅटर्जी असली पाहिजे तर मी म्हणेल की तुम्ही समजा पॅरेग्राफ्स आहे, आपण जर का जेव्हा बघतो की 5 ते 10 लाईनचा पॅरेग्राफ असतो, पण काय होतं वाचता वाचता एक शब्द आपल्याला अडकून जातो आणि आपण तिथं स्टक होऊन जातो. आणि जो सीसॅटमध्ये मी म्हणेल की सीसॅटमध्ये तुम्ही किती प्रश्न सोडवता याच्यापेक्षा किती प्रश्न सोडता हे सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. मग या एका वर्डसाठी जर का तुम्ही पूर्ण पॅरेग्राफ अडकून बसत असाल तर मी म्हणेल की ती चुकीची स्ट्रॅटेजी आहे. तुम्ही ओव्हरऑल अंडरस्टँड करायचा प्रयत्न करा, पॅसेज काय बोलतो आणि त्या अनुषंगाने उत्तर द्या. बऱ्याचदा काही मुलं असे सुद्धा म्हणतात की आपल्याला लक्षात येतं की सर म्हणजे ऑप्शन्सवरनं जाऊया. हे पण एक चांगली स्ट्रॅटेजी आहे की तुम्हाला UPSCचा अभ्यास करताना जनरल एक अंडरस्टँडिंग आलेली असते की एक्झॅक्टली काय आपण मार्क करू शकतो. तर ऑप्शन वाईज किंवा या गोष्टी अवॉइड करून तुम्ही डेफिनेटली ट्राय करू शकता. राईट, क्लिअर. सो थोडक्यात म्हणजे की सीसॅट हा एक मोठा आहे. श्रीबद्दलच सांगायचं झालं, आता श्री सगळं सांगणार नाही, त्याचं आय नो हिज नेचर. कसं आहे की श्रीने आता जेव्हा ते दोन्ही आपण मेन्स पाहिलं की 2024 आणि 2025ची, जेव्हा त्याला 82 मार्क्स आहेत, यू वोंट बिलीव्ह त्याने फक्त 44 क्वेश्चन्स अटेम्प्ट केले होते. राईट, दोन्ही वेळा 44 एक्झॅक्ट मार्क्स आहेत बघा. म्हणजे हे म्हणजे आश्चर्याची बाब आहे. तुम्ही जेव्हा बघतायत किती शार्प असलं पाहिजे आपलं कॅल्क्युलेशन आणि स्ट्रॅटेजी मेकिंगमध्ये, हे याच्यावरून क्लिअर होतं. हे बघा 82.5 2025मध्ये आणि 2024मध्ये पण 82.5. दिस इज नॉट अ चान्स गाईज. आपण म्हणतो की असं सेम नाही आहेत बाबांनो, काहीतरी कॅल्क्युलेशन्स असतात, काहीतरी ठरलेलं असतं. श्रीने दोन्ही वेळा बरोबर 44 क्वेश्चन अटेम्प्ट केलेले. 44 मधलेच ते 44 मधले किती राईट किती रॉंग, त्यातले किती पॅसेज गेले पाहिजे. दिस इज ऑल आर्ट. ही आर्ट एक्झाम क्लिअर करणं पण UPSC इज नॉट एव्हरीथिंग अंडर दिस. या बाबतीत मी एक अजून ऍड करू शकतो की म्हणजे दोन्ही वेळी काय झालं, म्हणजे असं नाही की मी 44च अटेम्प्ट करायचे म्हणून गेलो होतो. काय प्रॉब्लेम झाला ते पण मी एक सांगू इच्छितो की तुम्ही प्री स्ट्रॅटेजिक असू नका की मला एवढेच सोडवायचे किंवा इतकेच सोडवायचे. हा जो मुद्दा आहे ना की बाबा मी जाणार 15 मिनिट म्हणजे पहिल्या 1 तासामध्ये मी पॅरेग्राफ सोडवणार, नंतर मॅथ, हा जो तुमचा प्री कन्सेप्शन आहे तो घेऊन जाऊ नका. जसा पेपर येतो त्या अनुषंगाने तुम्ही असलं पाहिजे, मला असं वाटतं. एक्झॅक्टली, राईट. सो एक प्रॉपर व्यवस्थित एक होल्ड असेल. आणि मग मराठीचा रिझल्ट तोच आहे की मेन म्हणजे यार तुम्ही मेन्सला जाणार नाहीत तर कसं जाणार. आणि मेन्सला न जाण्यामागचं मेजर रिझन म्हणजे की इंग्लिशचे काडीमोड घेतल्यामुळे त्याचे GSTचे जे क्वेश्चन्स आहेत त्याची अंडरस्टँडिंग व्यवस्थित होत नाही. अँड सेकंड थिंग इज दॅट की तो सीसॅटचा भस्मासूर, ते काय समोरच काहीतरी राहतं आणि ते
क्लिअरच होत नाही. Clear च होत सीसॅटच नाही निघालं तर मग पुढे चर्चा म्हणजे ती मार्कशीट मला अवेलेबल झाली नाही. मी सांगतो मला लिटरली 40 मार्क आहे 2023च्या सीसॅटला. आणि त्याचं रिझन म्हणजे काय, मला पॅरेग्राफ मी ज्या प्री प्लॅननी गेलो होतो की पॅरेग्राफ आलेत पण नंतर प्रश्नच सुटत नव्हते, म्हणजे एवढं अवघड होतं. म्हणजे 40च मार्क्स आहेत आणि जीएसचा कट ऑफ तरी 75 असला, पण यार काही स्कोपच नाही. जीएसचा निघाला होता, 23ला जीएस निघालेला तो. आणि मग अशा पद्धतीने हे जातो. सो पहिला हर्डल म्हणजे जो तुम्ही ते उत्तरं बघतायत की मराठीतून होणार की बाबा आधी प्रीचं तर एकदा हे बघा. पण प्रीचं बघण्यासाठी आत्तापासून प्रीवर तयारी नाही करायची. आत्तापासून लँग्वेज वगैरे थोडंसं तेच एक डिसेंट कमांड असली पाहिजे, गोष्टी वर्कआउट होऊन जातील. बरोबर. आता हे झालं प्रीबद्दल. दुसरं जे आपण पाहिलं की ज्याच्यामुळे रिझल्ट कमी आहे तो म्हणजे सगळ्यात मोठा मेन्स. बरोबर. नक्की. एक्झॅक्टली. की आता मला असा प्रश्न विचारायचा आहे श्री, की 2024ची जी मेन्स दिली, पहिली मेन्स दिली, सगळ्यात पहिले म्हणजे काय चॅलेंजेस काय काय आले तुला, म्हणजे जरा ते पण शेअर करणार. सगळ्यात महत्त्वाचं जर जसं सर म्हणाले की तुमची रँक, तुमचा रिझल्ट, तुमच्या सगळ्या गोष्टी ह्या कशावर डिसाईड आहेत, तर मी म्हणेल मेन्स हे यशाची गुरुकिल्ली आहे. UPSCत जर का तुम्ही मेन्समध्ये मार्क मिळवले तर तुम्ही 100% पास होणार. आणि मग हाच मुद्दा येतो की मेन्समध्ये काय अडथळे आले. तर जसं की माझी पहिली मेन्स 2024ला होती. प्री पास होण्याच्या आनंदानंच मराठी मुलं किंवा महाराष्ट्रातले मुलं अभ्यास करणं बंद करतात किंवा असं म्हणतात की ठीक आहे आम्ही गंगेत घोडे नाहले, अशा टाईपचं आपलं ॲटिट्यूड होतं. नक्की. सेटबॅक आलेलं म्हणजे ऑलरेडी 2 फेल्युअर, मग असं वाटतं की ठीक आहे UPSC सारखी प्री निघाली ते, म्हणजे तो ॲटिट्यूड खरंच चेंज करायला पाहिजे. दुसरी महत्त्वाची मी म्हणेल स्पेसिफिकली मराठी मुलांचे जे इश्यू आहे की आपण UPSC म्हणजे प्रीपासून सुरू होते. खरं तर मेन्सचं तुमची स्ट्रॅटर्जी असली पाहिजे. मेन्स खूप जास्त रेडी पाहिजे. आणि त्यानंतर तिसरं महत्त्वाचं स्पेसिफिकली मराठी मुलांना जो इश्यू येतो तो म्हणजे रायटिंग स्पीडचा. मेन्स लिहायचं आहे तुम्हाला 5 दिवसात जवळजवळ 9 पेपर कव्हर करायचे आणि ते पण 20-20 प्रश्न सोडवायचे. म्हणजे हात अक्षरशः सरांनी 9 मेन्स दिल्या सरांना, म्हणजे अक्षरशः होतं. मग ती जी प्रॅक्टिस आहे, तो जो तुमचं तयारी आहे ती जर का नसेल तर मी म्हणेल खूप डिफिकल्ट जातं मेन्स. बरोबर. सो म्हणजे सगळ्यात पहिलं चॅलेंज म्हणजे की जे श्रीने पर्टिक्युलरली स्पेसिफिकली फेस केलं तो म्हणजे की तो आपण जे सांगितलं आता आय विल बी टू हार्श म्हणू का काय, ते अर्ध्या हळकुंडाने पिवळं होणं करतो की आपण एकदम खुशीत की 3-4 अटेम्प्ट झाले नाही होते ना आता झालो. पहिलं. दुसरं म्हणजे की आन्सर रायटिंग प्रॅक्टिस. कारण इंग्लिशमध्ये कसं असतं की तुम्हाला फक्त स्टँडिंग आणि स्लिपिंग लाईन करायची आहे आणि कर्सिव्हमध्ये काय होतं एकदा पेन टाकला की तुम्ही सलग लिहू शकता. म्हणजे आपण एक लक्षात घेऊ शकतो की तुम्हाला कोणताही मराठी शब्द लिहायचा असेल तर तुम्हाला ॲटलिस्ट 2दा पेन उचलावा लागतो, जो इंग्लिशमध्ये उचलायची गरज पडत. आणि ते कर्व्ज असतात आणि त्या टोप्या देणं वगैरे बऱ्याचशा गोष्टी येतात, त्यामुळे थोडी प्रॅक्टिस तगडी लागते. तर ते एक लागतं. बरोबर. बरं, मग हे करत असताना श्री आता बरेच जण असं म्हणतात की मेन्सच्या तयारीला चलो आता आपले बरेचसे जे स्टुडंट्स बघतायत ते ठीक आहे, त्यांनी पण थोडंसं टेम्परामेंट कंट्रोलमध्ये ठेवली, आन्सर रायटिंगची पण प्रॅक्टिस करायला ते तयार आहेत सगळे. आता पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे की मटेरियलचा. मला सांगा आता मेन्सचं मटेरियल, आता इथे 3-4 मटेरियल अवेलेबल असतात. एक तर इंग्लिशमधलं स्टँडर्ड आहे. मग मराठीवाले काय करतात की इंग्लिशमधलं मटेरियल इंग्लिश कठीण वाटतं म्हणून मग ते आयदर नाही हिंदी ट्रान्सलेशन बघतात, मग मराठी, आणि काहीच नसलं तर यार मग तुम्ही स्वतः ट्रान्सलेट करत बसतात. तुझा काय सिनारिओ, तुझा काय अप्रोच? डेफिनेटली मला असं वाटतं की आता सर जसं म्हटलं तसं इंग्लिशमधलं मटेरियलला पर्याय नाही आहे. तुम्हाला इंग्लिशमधलं मटेरियलच वाचावे लागेल ॲटलिस्ट कन्सेप्च्युअल क्लॅरिटी तरीसाठी. जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीची कन्सेप्च्युअल म्हणजे आता उदाहरण जर का द्यायचं झालं तर कॉन्स्टिट्युशनलिझम नावाची गोष्ट आहे की ती जर का तुम्ही मराठीतनं जर का विचार करायला गेला तर संविधानवाद. मग बरेच जण असे इंटरप्रिटेट करतात की संविधानवादमध्ये काय, संविधानात जेवढ्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत त्या सगळ्या म्हणजे संविधान. पण तेच जेव्हा तुम्ही इंग्लिशमध्ये कन्सेप्च्युअल क्लॅरिटी घेतात की लिमिटेड गव्हर्नमेंटचा जो डॉक्ट्रिन आहे तो, मग ही जी कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आहे ती तुम्हाला इंग्लिश पुस्तके देईल. मी सजेस्ट करेल की तुम्हाला कन्सेप्च्युअल नॉलेज जर का घ्यायचं असेल तर ते तुम्ही इंग्लिश मटेरियलमधनं घ्या. हवं त्या तुलनेत जर का मराठीत अवेलेबल असेल तर निश्चितच घेऊ शकता. आता अलीकडच्या काळात जसं MPSC डिस्क्रिप्टिव्ह झाली तर आपल्याला लक्षात येते की बरेचसं मटेरियल चांगल्या पद्धतीचं अवेलेबल होते. पण सध्या तरी मी सजेस्ट करेल की कन्सेप्च्युअल क्लॅरिटीसाठी तुम्ही इंग्लिशवर भर दिला गेला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की तुम्ही मेन्समध्ये ॲन्सर जेव्हा लिहितात तेव्हा प्रश्न काय येतो की स्टक होऊन जातं की एक प्रश्न बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की आपल्याला सुचतच नाही आहे की पुढचं काय. तर मग त्यासाठी आपल्या नोट्स कशा असल्या पाहिजे तर त्याच्यात कीवर्ड्स असले पाहिजे. कीवर्ड्स कसे आपण लिहू शकतो. त्याच्यानंतर इंट्रोसाठी प्रिपेअर असलं पाहिजे की इंट्रोमध्ये काय देऊ शकतो, कन्क्लुजन कसे असले पाहिजे. हे रेडीमेड गोष्टी जर का तुम्ही इंग्लिश किंवा मी म्हणेल टॉपर्सच्या कॉपीमधनं स्वतः ट्रान्सलेट केल्या तर चांगलीच गोष्ट आहे. तर या सगळ्या गोष्टीने जर का आपण मेन्स रेडी असू तर मला असं वाटतं की डेफिनेटली यश भेटणं
एक्झॅक्टली. म्हणजे मग श्रीचं म्हणणं असं आहे की बेसिक कोर अंडरस्टँडिंगसाठी की जे सर्व लोक जे वाचतायत त्याच गोष्टी तुम्ही बघा. म्हणजे कसं आहे, कॉम्पिटिशनमध्ये आपण राहतो. असं नाही की मराठी मटेरियलच बघा, हिंदीच बघा, पण आता सगळी जर लोक जर सपोज एक कॉम्पिटिशनमध्ये राहण्यासाठी तुम्हाला एक बेस पक्का करण्यासाठी एक स्टँडर्ड मटेरियल आपल्याला बघावं लागतं. दॅट इज क्लिअर. येस. याच्यासाठी मला एक असं पण वाटतंय श्री, काही आपण आन्सर कॉपीज Yes, पण आपण थोडं दाखवू ना आपण. Yes. ते पण बघ ना एकदा की कशा पद्धतीने आन्सर्स लिहिले, माझ्या काय answers- चुका केल्या हे सगळ्यात नक्कीच. अगोदर इलॅबोरेटली सांग. येस. हां, आता आपण या प्रश्नाबद्दल बघूया की सिंधू घाटी सभ्यता, व्यापार, नियोजन आणि संस्कृती अशा वेगवेगळ्या पद्धतीने दिला. आता सगळ्यात महत्त्वाची मराठी मुलांचं काय होतं की जे म्हटलं की इंग्लिशमध्ये इश्यू. आता हिंदी तुम्ही बघताय, मला सुद्धा नाही वाचता येतंय. हिंदी आणि इंग्लिश याच्यातला जो डिफरन्स आहे तो, मग आपल्याला इंग्लिश तेवढं आलं पाहिजे की आपल्याला प्रश्न अंडरस्टँड झाला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, हां जर का इंग्लिश जेव्हा आपण बघतो तेव्हा लक्षात घ्या, इंग्लिशवर आणि हिंदी जेव्हा तुम्ही चर्चा करता तर इंग्लिश बेटर वाटायला लागतं. मग आता या प्रश्नाबद्दल आपण स्पेसिफिकली बोलू की माझे काय चुका झाल्या, की डिस्कस द अर्बन प्लॅनिंग, ट्रेड, कल्चरल आस्पेक्ट्स ऑफ द इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन, हाऊ डिड दिस फॅक्टर कॉन्ट्रीब्यूट टू प्रॉस्पेरिटी अँड डिक्लाइन. आता मी जेव्हा लिहितोय तेव्हा ह्या गोष्टी, आता जेव्हा मी टेस्ट सिरीजला लिहायला लागलो तेव्हा एवढा मोठा इंट्रो लिहिला, याच्यात स्पेसिफिकली सगळ्या गोष्टी कव्हर करायच्या. बऱ्याचदा काय होतं की आता इथंच माझी चूक झाली की इयरच चुकलं. म्हणजे तुम्ही ट्राय करा की जनरलाइज इंट्रो लिहा, प्रश्नाला कनेक्ट करा आणि त्या अनुषंगाने लिहा. पुढे जेव्हा बघतो, म्हणजे आपण जेव्हा सगळ्या गोष्टी बघायला लागतो तेव्हा लक्षात येतं की हेडिंगच नाही आहे, या प्रश्नाला हेडिंगच नाही. जर का तुम्ही हेडिंगच दिली नाही तर चेक करणारा त्याला कळणारच नाही की एक्झॅक्टली काय. त्यानंतर परत म्हणजे खूप जास्त डेटा द्यायचा प्रयत्न केला, प्रत्येक गोष्टीला सेपरेट करून नक्कीच सेपरेट केलं पाहिजे, पण प्रश्नाची डिमांड काय त्यानुसार सेपरेट केलं पाहिजे, ना की तुम्हाला काय वाटतं. बऱ्याचदा आयडियल कंडिशन तीच होते की UPSCमध्ये जो प्रश्न आहे तो आल्या आल्या आपल्याला आपण काय बघतो, कीवर्ड बघतो आणि मला काय येतं ते लिहायचा प्रयत्न करतो. खरं तर ॲक्च्युली काय लिहिलं पाहिजे की त्यांनी विचारलं काय, म्हणजे डिक्लाइन आणि त्या गोष्टीवर मी सोडूनच दिला आहे. हा प्रश्न पुढे जरी बघितला तरी त्याच्यावर माझी चर्चाच नाही आहे. मग याच्यावरनं लक्षात येतं की आपण मिसच करतो एक्झॅक्टली. मग मार्क आपल्याला त्याच अनुषंगाने तसेच येतात. मग मला असं वाटतं की त्या आता पुढं परत मी तेच रिपीट केलं, परत व्यापार, परत शहरी नियोजन, परत तेच. मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अवॉइड करणं लागेल की हे कधी होणार. एक ॲन्सर रायटिंग हे काय एका दिवसाची गोष्ट नाही, ते तुम्हाला परत परत प्रॅक्टिस करायला लागेल. एका पायरीवरून 10 पायरीवर नाही तर एक पायरी चढत जाऊन ॲन्सर रायटिंग इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे आणि ते होते. मराठी मीडियमच्या पोरांचं उलट चांगलं आहे की लवकर इम्प्रूव्ह व्हायला चान्सेस असतात. एक्झॅक्टली. म्हणजे मग कसं आहे की आन्सरची एक बेसिक डिमांड असते, ती जर फॉलो केली. म्हणजे आता हा बऱ्याच आधीचा पेपर आहे, म्हणजे Yes. जेव्हा आन्सर रायटिंग करायचा हा इनिशियल मी तपासलेला आहे. हां सर. सो त्याच्यामध्ये हे खूपच बल्कि बघा, एक्झामिनर आन्सर वाचत पण नाही त्या केसमध्ये. Yes. काहीतरी मार्क्स देतो आणि पुढे सरकून जातो तो, बरोबर. आता याच्यावरच आता मग हळूहळू मग काय केलं की पहिली गोष्ट म्हणजे की बेसिक एक आन्सर रायटिंगच्या काही गोष्टी आहेत त्यावर आपण काम करायचं. जसं हेडिंग झालं, सब हेडिंग झालं, डिमांड झालं वगैरे. ते म्हणजे आन्सर रायटिंगचा जो मेन्समधला अडथळा आपण फेस करतो मराठीत तो म्हणजे की कंटेंट. तो चलो आपण आता कंटेंट पण घेतला. दुसरं म्हणजे आन्सर रायटिंगचं पण केलं. तिसरा आता मुद्दा येतो जो विशेष करून या मुलांना आता फेस करायला मिळतो, तो म्हणजे की आता नेमकी प्रिपेअर करत असताना कीवर्ड्स वगैरे कसे कलेक्ट करायचे, काय करायचे, असं काही तू केलेलं आहे का कीवर्ड? म्हणजे मी स्पेसिफिकली बऱ्याचदा काय केलं, पहिल्या मेन्स नंतर लक्षात आलं की असं जर का लिहायला लागलं तर 20 पैकी 10 ते 12 प्रश्न कंप्लीट होईल, कारण मला जसं आठवत जाईल तसं तसं लिहित जाईल. नंतर दुसऱ्या मेन्सला जो अप्रोच बदलला तो महत्त्वाचा म्हणजे हाच की कीवर्ड्स तुमच्याकडे काही इंट्रोडक्शन रेडी असले पाहिजे. आता हे उत्तर जेव्हा तुम्ही बघता तेव्हा एक्झॅक्टली वस्तुनिष्ठता किंवा निष्पक्षता म्हणजे काय डेफिनेशन दिली, ही माझ्याकडे ऑलरेडी रेडी होती की मला माहीत होतं की हीच लिहायची आहे. आणि प्रश्न जर का ऑब्जेक्टिव्हिटी किंवा याच्यावर आलं तर मी डेफिनेशन लिहून समोर जाणार आणि त्याच पद्धतीनं मी लिहिली. मग हा आणि तुम्ही आधी जेव्हा कम्पेअर करता तर ही क्रिप्सनेस जे आहे ॲन्सरमध्ये जे तुमचं एकदम अचूकता किंवा आपण प्रिसाईजनेस म्हणतो ते येणं गरजेचं आहे. त्यानंतर मागच्याच प्रश्नातला आपण दिसतो की हेडिंग नव्हती, याच्यात तुम्हाला एकदम स्पष्ट आणि लिंक टू द क्वेश्चन अशा पद्धतीची हेडिंग दिसते. त्यानंतर मुद्देसुद्धा किंवा आता हा इथिक्सचा पेपर आहे की याच्यात थोडंसं तुम्हाला चान्स असतो की तुम्ही एलॅबोरेट वेनी लिहू शकता, तर त्याच पद्धतीने एलॅबोरेट केलं. प्रत्येक गोष्टीला उदाहरणं देण्याचे प्रयत्न केले. हा जो प्रवास म्हणाल तर ते तुम्हाला प्रॅक्टिसनेच येणं गरजेचं आहे आणि ते येईल सुद्धा. तर अशा पद्धतीने आपण हे करू शकतो. आलं लक्षात. म्हणजे की एक आन्सर रायटिंगमध्ये हे तर झालं की आपण आता प्रॅक्टिस केली, व्यवस्थित हे झालं.
आता पुढचा मुद्दा असा येतो की नेमकी आता जेव्हा आपण इंग्लिशमध्ये तयारी करतो, Yes. तर लेट्स टेक अन एक्झाम्पल. मला जर माझा आन्सर आता डेकोरेट करायचं असेल, बरेचशा प्रिपरेशनमध्ये असे काही डेकोरेटिंग एलिमेंट्स असतात Yes. की जे इंग्लिशमध्ये खूपच छान जातात. जसं की फॉर एक्झाम्पल ते असतं ना 3R, रिड्यूस, Yes, रिड्यूस, yes. रिसायकल, बरोबर, किंवा 3D म्हणतो आपण, डिस्कशन, डेलिब्रेशन Yes. वगैरे, डिबेट, अशा टाईपचं. Yes. किंवा चांगले चांगले स्टेटमेंट्स असतात की ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम मे Yes. लीड टू ज्युडिशियल ओव्हररीच. येस पण मग आता असं होतं की हे आता इंग्लिशमध्ये वाचलं की एकदम छान वाटतं. येस मराठीसाठी काय केलंय बुवा? कारण मी हे स्पेसिफिकली का विचारतोय की हे जे एथिक्स वगैरेचे स्कोर आहे तो डायरेक्ट 40-40 मार्कांनी शोध झालेला आहे. डेफिनेटली. किंवा एसेमध्ये पण आपल्या स्कोअरमध्ये 30-40 मार्काची अशी वाढ झालेली आहे. मग असं काय केलं होतं नेमकी की का असं करायचंच नाही? काय तुला काय वाटतं? येस तू सांग. नक्कीच. म्हणजे आता हे कीवर्ड्स आपण इंग्लिशमध्ये आपण असंच्या असं तर मराठीत नाही लिहू शकत किंवा हे नाही, पण मग मराठीला पर्याय आहे. तुमच्याकडं खूप जास्त गोष्टी आहे. म्हणजे इथिक्समध्ये जर का सांगायचं झालं तर मी सांगू शकतो की इथिक्समध्ये मी बऱ्याचदा काय केलं की पाहूयात आपण. हां कोट लिहायचा प्रयत्न केला. म्हणजे एक सिंपल जर का कोट तुम्हाला सांगायचं, किंबहुना सोय जीव आत्मयाचे लाये ते तर जे होय तया नाम सुख. म्हणजे हे तुम्ही आनंदावर जर का प्रश्न तुम्ही जर का बघितला असेल तर आनंदावर प्रश्न आला होता. मग हे असे कोट जर का तुम्ही वापरले तर ते ऑब्विसली की इंग्लिशपेक्षा खूप जास्त मार्क देऊन जातात. बरोबर. म्हणजे म्हणजे प्रिपेअर कसे केले? हां तर ते आपण कोणतं? आधीच्या स्लाईडमध्ये मेन्स फक्त ह्याच्यात खाली सगळं हां हे एक दाखवू शकतो आपण. म्हणजे ही नोट म्हणजे सर आपण हां, सांगून देतो yes, ना एकदा की कशा definitely, पद्धतीने मेन्सची म्हणजे नोट कशी मेन्सची नोट्स कशी हां, असू चलो शकते तेच हे आपण एक जरा आपण बोलू discuss शकतो की इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की फायान. म्हणजे आपल्याला प्रत्येक वेळी लक्षात येतं की फायान आणि होयन सांग ह्या दोन्ही गोष्टी अशा पर्सनॅलिटी आहे की याच्यावर अल्टरनेट येणार नाही आला तरी प्रश्न येणार किंवा ते तुम्हाला अँसर एनरिचमेंटमध्ये खूप जास्त मदत करेल. की सिम्पल आहे की आता ही जी नोट आहे माझी एका नोटवरनं याच्यावर जर का प्रश्न आला तर तो म्हणजे सगळ्या गोष्टींनी पूर्ण होऊ शकतो. म्हणजे सिम्पल आहे की त्याचं तुम्हाला थोडक्यात इंट्रोडक्शन सांगता येईल की तो कुठला आहे, काय आहे, कशा पद्धतीने आहे. त्याच्या पुस्तकाचं नाव जे की तुम्हाला अँसर एनरिचमेंट, म्हणजे बऱ्याचदा काय होतं की तुमचे अँसर्स कसे असतात जनरलाइज असतात. मग जर का तुम्ही त्याच्या पुस्तकाच्या नावाने मेन्शन केलं इंट्रोडक्शनमध्ये तर तो इंट्रोडक्शन अधिक प्रभावी आणि अधिक इफेक्टिव्ह होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट मग त्यांनी काय काय हे सांगितले की बाबा त्याचा काय कॉन्ट्रीब्युशन होतं किंवा त्यांनी सांगताना काय काय स्पेसिफिक गोष्टी सांगितल्या. जसं की आपल्याला लक्षात येतं की त्यांनी चांडाळाचा उल्लेख केला. मग हा जो उल्लेख दिसतो तर तो खूप जास्त प्रभावी आणि खूप जास्त तुमच्या अँसरला एनरिचमेंट व्हॅल्यू ॲडिशन जे म्हणते ते देतं. त्यानंतर परत मला असं वाटतं की आपण प्रेडिक्टेबल प्रश्न जेव्हा बघतो तेव्हा हे सेम दुसरा प्रश्न आहे की तक्षशिला आणि नालंदा या दोन्ही गोष्टी आहे. मग हे तुम्ही जेव्हा अचानक बाउन्सर आल्यासारखं होतं की कारण आपण हे प्रिलिमसाठी वाचतो, मेन्सला मोस्टली करत नाही. मग तो जो डिफरन्स आहे की त्याचे वैशिष्ट्य काय आहे, त्याच्यात कंपॅरिझन काय आहे, जेव्हा आपण लक्षात येतो की इथं स्पेसिफिकली त्यांचं ओपन एज्युकेशन सारखं होतं की बाबा काय होतं की ओपन, आणि इकडे जेव्हा दिसतो तेव्हा आपल्याला दिसते की इमारती पायाभूत सुविधा अधिक होत्या. आणि हाच डिफरन्स तुम्हाला बऱ्याचदा पेपरमध्ये विचारला जातो, ते लक्षात येतं. बरोबर. आपण हे थोडक्यात कसं हां. की एक श्रीच्या म्हणण्यानुसार की पहिलं म्हणजे की तुम्ही यार PYQs बघा एकदा नोट्स काढत असताना, बरोबर, आणि त्या PYQsमध्ये एक कॉमन Yes. थीम आहे ना, ते सोर्स काही वाचायर पण एक त्याची तुमच्याकडे काहीतरी एक नोट असली पाहिजे. आणि नोट पण कशी असली पाहिजे की PYQमध्ये प्रश्नामध्ये काय विचारलंय ते बघा. जसं की तक्षशिला नालंदाची वैशिष्ट्ये विचारलेत, फीचर विचारले, तुम्ही किंवा तेवढं फरक लिहा. विचारलं, की yes. कुठं होतं, काय होतं, कसं होतं, नाही. जास्त डीपमध्ये जायची गरज नाही. तसेच हे व्हॅल्यू ॲडिशन जसं सर म्हणाले की आपण 3R लिहू शकतो किंवा हे, मग मराठीमध्ये तुम्ही अशा टाईपच्या एक्झाम्पल तुमच्याकडे आता हे एक्झॅक्टली आम्ही पियर ग्रुपमध्ये तयार केलेले आहेत की काही आम्ही मित्र होतो की ज्यांनी काय केलं की ठरवून घेतलं की इथिक्सच्या 2 बनवायच्या, पॉलिटिच्या, आणि ते बनवले गेले आणि हे एक्झॅक्टली वर्क झालं. मला तर खूप जास्त वर्क झालं, म्हणजे मोर दॅन 40 मार्क्स माझे वाढलेत इथिक्समध्ये. तर हे खूप चांगल्या पद्धतीचे तुम्ही वापरू शकता. तसंच मी काय केलं होतं की ChatGPTचा वापर करून बऱ्याचदा कीवर्ड जे की म्हणजे आपण सांगतो की इकॉनॉमिक्स ऑफ हॅपीनेस सारखे वर्ड आहे की जो मराठीत वापरायचा कसा, तर मग आनंदाचे अर्थकारण, म्हणजे अशा टाईपचे वर्ड आहे ते खूप चांगल्या पद्धतीने हे तर आपण बघतो की कशा पद्धतीने आपण वापरू शकतो. मोस्टली हे की बऱ्याचदा काय होतं की मॅपिंग फक्त मॅपिंगपुरतं मर्यादित न ठेवता त्याला कसं अँसरमध्ये आणू शकतो हे दिसतं. आता हा समकालीन साम्राज्य दिसतं की आफ्टर म्हणजे अर्ली मिडिवल ज्याला म्हणतो, मोस्टली अर्ली मिडिवल पिरियडमध्ये भारतात कोणत्या पद्धतीच्या डायनेस्टी होत्या. मग तुम्ही हे जरी दाखवलं याचे 2 फायदे, हे तुम्ही मेन्सला अशाचे अशी वापरू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट क्रोनॉलॉजी तुमची खूप चांगली बिल्ड होते की एक्झॅक्टली कोणाच्या काळात कोणता पॅरलली होतं. म्हणजे लास्ट प्रीला आपण बघितलं की त्यांनी क्रोनॉलॉजीवर विचारलं की गडवाल कधी होते किंवा त्यांची क्रोनॉलॉजी काय होती. तर हे खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला कळतं. करेक्ट.
हां, हे आपण मोस्टली बघतो की मोस्टली सगळेजण म्हणतात की तुमच्याकडे 1 पेजर नोट्स असायला पाहिजे. खरं तर म्हणजे मी नोट्स नव्हतो काढत आणि काढल्याही नव्हत्या आत्तापर्यंत. फर्स्ट टाइम सेकंड मेन्स नंतर म्हणजे असं म्हणते की ते दूध का ज्याला ताक भी फुक फुक के पित आहे तशा टाईपचं माझ्यासोबत झालं. नंतर ट्राय केले पण जमतात. म्हणजे असं नाही की प्रत्येक वेळी तुम्हाला इंग्लिश मटेरियल किंवा हे तुम्ही जर का सिम्पल जरी ठेवलं की भारतातली विविधता याच्याबद्दल मी इथं लिहिलं की मेल्टिंग पॉट. मग सिम्पल आहे की तुम्ही तुमच्या ॲन्सर्सच्या इंट्रोडक्शनमध्ये हा कीवर्ड जर का वापरला तर तो खूप छान पद्धतीनं जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात येते की भारतात विविधता आहे, मग त्याचे स्वरूप काय, भौगोलिक आहे, धार्मिक आहे, भाषेच्या आधारावर आहे. मग याच्यात डेटा पण मी तिथंच ॲड केला. म्हणजे जर का विविधतेवर प्रश्न आला तर हे एवढी एक माझी नोट्स मला खूप चांगल्या पद्धतीने नोट. आणि तुम्ही ठीक आहे स्पेस पण सोडू शकता. उद्या तुम्हाला वाटले की कोणते इथं आता एस्टर डफ्लोचा रिपोर्ट आहे मग तो इथं तुम्ही ॲड करू शकता. तर तुमच्या नोट्स अशा असल्या पाहिजे की सिम्पल. किंवा आता कन्क्लुजनमध्ये मी एवढं जरी लिहिलं हा कोट की एकतेची गरज मात्र एकरूपता नको, विविधता आवश्यक, विखंडता नको, हे जर का तुम्ही कन्क्लुजनला वापरलं तर खूप चांगल्या पद्धतीने जाईल. बरोबर, ग्रेट. याच्यामध्ये श्री मला एक हे पण विचारायचं आहे की जेव्हा आता असे कीवर्ड्स वगैरे आपण नोट्स काढताना करतो, जसं की तू इथे हा शब्द वापरला मेल्टिंग पॉट, बरेच स्टुडंट्स काय करतात की त्याचं पण आता भाषांतर करायला बघतात. तुला काय वाटतं की किती भाषांतर आहे बाबा? म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही खूप जास्त म्हणजे एक छोटा किस्सा सांगतो की मी एका एसे लिहिला आणि एसेमध्ये लिहिलं की डेटाला मराठीत विदा म्हणते. बऱ्याच जणांना माहीत नसेल पण एक्झामिनरने मला प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं मी विदा लिहिलं तिथं गोल गोल करून गेलं, कारण त्यांनाच कळालं नाही की विदा म्हणजे काय. म्हणजे प्रत्येक तो अट्टहास नको की म्हणजे मला प्रत्येक गोष्टीचं मराठीच करायचं, शब्दशः भाषांतर नको. जर का तुम्ही फक्त भावना पोहोचत असेल, म्हणजे मी एक म्हणेल की मेन्समध्ये कधी मार्क्स देतात असं म्हटलं तर इंटरव्ह्यूबद्दल, पण मी मेन्सचा अनुभव घेतला की जर का ज्यावेळी तुम्हाला फील गुड फॅक्टर आला, मी सरांना झाल्याच कॉल करून सांगितलेलं की सर यावेळेसची मेन्स चांगली गेलेली आणि एक्झॅक्टली ते मार्क्समधनं रिफ्लेक्ट सुद्धा झाले. म्हणजे कसं होतं की एकदम शब्दशः भाषांतरामध्ये काय होतं की ते खूपच किचकट होऊन जातात गोष्टी आता बऱ्याच वेळा. आणि त्यात होतं काय एनर्जी वाया जाते. तुम्ही जे म्हणतात ना की ट्रान्सलेशन करतो, हे तुम्ही ट्रान्सलेशन काय करता, तुम्ही या सगळ्यांना आता मेल्टिंग पॉटचं काय ट्रान्सलेशन करणार ना, होईल ट्रान्सलेशन, मग ते टू द पॉइंट येत नाही. फक्त लिहित असताना एक काळजी अशी घ्यायची की देवनागरीमध्येच लिहिलं गेलं पाहिजे आणि मग तशा गोष्टी या गेल्या पाहिजे. पण हे लिहित असताना मला एक असं वाटतं, यू ऑल्सो करेक्ट मी फॅम, की मराठीमध्ये जेव्हा तुम्ही लिहितायत एका लिमिटपर्यंतच ते टेक्निकल वर्ड पण आले पाहिजे. नक्कीच. म्हणजे आता आपण असं बोलतोय की तुम्ही लिहिताना नॉर्मल स्टाईलने रायटिंग करा, अशी मराठी नको. म्हणजे मी तेच म्हणाल की आता ग्लोबलायझेशनला जर का जागतिकीकरण हा वर्ड उपलब्ध आहे तर तुम्ही तो वापरला पाहिजे. मग तिथं परत ग्लोबलायझेशन जर का लिहित असेल तर हे कुठंतरी चुकीचा अप्रोच आहे. जसं सर म्हटलं की त्याच्यातला जो म्हणजे मी म्हणाल की बॅलन्स तुम्हाला साधता आला पाहिजे की किती. हां, तर ते बॅलन्स लिहिताना आन्सर रायटिंगची सगळ्यात महत्त्वाची प्रॅक्टिस. दुसरं महत्त्वाची गोष्ट की गायडन्स. म्हणजे आता बऱ्याचदा काय होतं की पेपर आपण देतोय, चेक करतायत, मग त्याच्यावर काय रिव्ह्यू भेटतात. मला ऑप्शनलला तो अडथळा गेला की ऑप्शनलमध्ये पेपर चेक करून देणारा अथवा कोणीच नव्हतं. मग तो जो आहे तर मला असं वाटतं की ते तुम्ही एकदम चांगल्या गोष्टी म्हणजे चांगल्या विद्यार्थ्यांकडनं किंवा मी म्हणेल पीअरमध्ये जरी केलं तरी चालते, पण ते चांगल्या पद्धतीनं तुमचं इव्हॅल्युएशन होणं गरजेचं आहे. बरोबर, ग्रेट. आणि तसंच जसं आपण एक खाली म्हणजे चॅट जीपीटीचा वापर, चॅट जीपीटीचा वापर वगैरे कसा केलेला श्रीने, हां म्हणजे हा एसे आपण एसेवर बोलणारच आहोत. खाली घेऊया अजून एक अजून. हां म्हणजे आता हे कीवर्ड्स जसं सरांनी मगाशी सांगितलं की तुम्हाला कीवर्ड्स आले पाहिजे. तर इनहरेंट बायस हा गोष्ट मला माहिती आहे की कॉमन व्यक्तीला किंवा आपण जेव्हा मराठीतनं विचार करतो तेव्हा लगेच आलं की आपल्याला सुचणार नाही. मग त्याच्यासाठी तुम्ही चॅट जीपीटी सारख्या टूल्सचा नक्कीच आता इनहरंट बायसला तुम्ही जन्मजात पूर्वाग्रह असा शब्द वापरू शकता. मग मी काय केलं होतं की GS वाईज इथं माझ्याकडे ॲटलिस्ट 100 ते 150 कीवर्ड्स तयार करून ठेवले की जे तुम्हाला दिसेल की आपण युनिफॉर्म सिव्हिल कोडला वाचताना बऱ्याचदा समान नागरी संहिता वापरतो. ॲक्च्युली समान किंवा इक्वल या शब्दाला कॉमन एकरूप हा शब्द आहे की मग हे आला पाहिजे. मग हे काय होईल की तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं करून देईल की तुमच्या प्रत्येक गोष्टीला लॅटरल एंट्री, प्रत्येकजण लॅटरल एंट्री लिहायचा प्रयत्न करेल, पण लोकसत्ता किंवा एडिटोरियल जेव्हा तुम्ही बघता तेव्हा असे काही शब्द तुम्हाला तिथनं भेटतात. समस्तर प्रवेश म्हणून लॅटरल एंट्रीला वर्ड. मग असे वर्ड जर का तुम्ही वाचले तर ते मराठीत खूप जास्त इम्प्रेस करतात. बरोबर. तर मी म्हणेल की ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतः पण ट्राय केल्या पाहिजे. करेक्ट. म्हणजे की असे काही कीवर्ड्स चॅट जीपीटीचा वापर करा, त्याच्यामधून या गोष्टी करतात. जसं की आता इथे पण एक चांगलं लिहिलं आहे, संसदीय समित्या सभागृहाचा मेंदू असतात. हे जे कीवर्ड्स आहेत, होतं काय
आपण काय करतो की ब्लाइंडली इंग्लिशचं अंधानुकरण करायला जातो आणि त्यांनी जसं 3D 3-4 3F असं काही Yes. वापरले ते वापरायचं स्टाईल करतो. बघा गाईस, कसं आहे याच्यामध्ये प्रत्येक लँग्वेजची डिमांड वेगळी असते. इंग्लिश भाषा तशी आहे म्हणून 3R लिहिता येतील. मराठी भाषा तशी नाहीच आहे. 3 स 3 ड 3 प 3 क असं कोणी बोलत नाही. तुमची मातृभाषा आहे राव. नाहीच. आपल्याला आपल्या मातृभाषेच्या स्ट्रेंथवर खेळलं गेलं पाहिजे. आणि नक्कीच मग त्याच्यासाठी Exactly. असे वर्ड्स तुम्ही हे तुम्हाला हा. इंग्लिशमध्ये मिळणार हे नाही, इंग्लिशमध्ये तर तुम्हाला नाही मिळत. हे मराठीत हां. भेटून हे जाईल. मराठीत मिळतात आणि त्यासाठी जसं श्री पण म्हटलं की तुम्ही दोन्ही तिन्ही गोष्टींचा एक मदत Yes. घेत जा. पहिलं म्हणजे की एक लोकसत्ता आहे. लोकसत्तामध्ये लोकसत्ताचं खूप छान, म्हणजे तुम्ही ऍटलिस्ट सगळे पॉलिटिकल न्यूज जरी सोडल्या तरी एडिटोरियल जरी रोज वाचलं तर त्यातनं तुमची भाषाची समृद्धी, म्हणजे बऱ्याचदा आपण दिसतं की मराठी डायलेक्ट्स पण वेगळे वेगळे आहेत, पण मग ती भाषा आपली न येण्यासाठी मी म्हणेल की लोकसत्ताचा एक एडिटोरियल तुम्ही वाचलं पाहिजे, ज्याने तुमची Right. भाषेची एनरिचमेंट खूप जास्त पद्धतीने होते. बरोबर. म्हणजे मग त्याचा एक तुम्हाला फायदा होतो लोकसत्तेचा. आणि दुसरं म्हणजे की ChatGPT वापरा, की तुम्हाला सिलेबसचा टॉपिक दिला आहे आणि हळूहळू त्याला ट्रेन करत गेलात की त्या Yes. गोष्टी तुम्हाला देत जातात, की नक्कीच. हे एक व्हॅल्यू ॲडिशन एक आपल्याला एक चांगल्या चांगलं पद्धतीने. जसं की आता या ठिकाणीच एक कीवर्ड वापरला आहे श्रीने. हे बघा, तुम्हाला आय थिंक दिसत असेल लोकशाहीची वैधता, हां. डेमोक्रॅटिक Legitimacy. तो आपण जे म्हणतो ना की मराठीतून शब्द शब्द. कसा आला पाहिजे, हे Yes. ChatGPT वरून Yes. केलेलं आहे त्यामध्ये ते. आता रेग्युलेटरी कोलेस्ट्रॉल, आता हे कोलेस्ट्रॉल तर नाही ट्रान्सलेशन केलं त्याने, पण नियामक करू चालतं शकलं. असं या पद्धतीने Yes. केलेलं. सो जी आपली जी एनर्जी जाते भाषांतरामध्ये ती एनर्जी जाऊ देऊ नका. कोर कंटेंट आहे तो बघा. कोर कंटेंट, आन्सर रायटिंग, बेसिक लँग्वेजला जे लागतं तेवढं त्या लँग्वेजला करा. आणि जसं श्रीने ते रेडीमेड कन्क्लुजन वगैरे केलेलं आहे, Yes. विविधता आणि एकतेबद्दलचे, ह्या गोष्टी आत्तापासूनच रेडी ठेवा, म्हणजे मराठीला काही प्रॉब्लेम येणार नाही. राईट. याच्यानंतर मला पुढे हे एक विचारायचं आहे श्री, की आता तर हे चलो आपण आता सगळं केलं, कंटेंट गोळा केलं, आपण नोट्स बनवल्या, की नोट्स कशा काढायच्या तेही कळलं, की नोट्स काढताना आधी PYQs बघा, PYQsवरून थीम आयडेंटिफाय करा, स्टँडर्ड सोर्सेसमधून बघा, थोडंसं ChatGPTचा वापर करा, मराठीमधले काही असे पर्यायी शब्द व्यवस्थित येऊ द्या. जसं इथे अगेन परत मी सांगतोय, डोळस मूल्यमापन वगैरे, हे छोटे छोटे शब्द आहेत, कारण हे रोज बोलत नाही कोणी. नाही. म्हणजे मी नाही माझ्या घरी बोलताना असं कोणीच बोलत नाही बोलत. डोळसपणे असं केलं गेलं पाहिजे असं नाही बोलत कोणी. तुम्हाला करावं लागतं. इंग्लिशवाले करतात. येस, डेफिनेटली. आणि ही काय वेगळी हां. प्रोसेस नाही आहे. इंग्लिशवाल्यांचं पण तुम्ही जेव्हा मॉडेल आन्सर बघतात त्यांनी सुद्धा जनरल इंग्लिश नाही बरोबर, लिहित. exactly. खूप जास्त हां. म्हणजे कीवर्ड आणण्याचा प्रयत्न करतात. ते कीवर्ड्स आले हे पाहिजे. सगळे तेच आता आहे. सिम्पल मी तेच केलं की इंग्लिशमधले कीवर्ड मराठीत हे बघा, कसे हे लिहिता तेच येईल. आहे. सिम्पल तेच. आणि याचा मला लिटरली फायदा झाला. म्हणजे मेन्सचे जे मार्क इम्प्रूव्ह एवढे, म्हणजे जे मार्क इम्प्रूव्ह झाले त्याचा महत्त्वाचा रोल म्हणजे स्ट्रगल आहे, की बाबा आपण कशा पद्धतीनं करू शकतो ते. एक्झॅक्टली. सो सिम्पल ठेवा गोष्टी. हे पण एक मी सांगू हां, शकतो की ते सांग. बऱ्याचदा कन्क्लुजनचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा वर घेतो. हां, येस, नाही, नाही, याच्यात. हां. प्लीज. जेव्हा आपण बघतो की तुमच्या कन्क्लुजनमध्ये कसे कीवर्ड्स आले पाहिजे, जसं 3R 4R सरांनी सांगितलं तसं आपण मराठीत वापरू शकतो की कोणत्या गोष्टीला काय म्हणू शकतो की विकासाचं इंजिन आहे. म्हणजे सिम्पल आहे की जर का तुम्हाला शहरीकरणावर प्रश्न आला तर तुम्ही सांगू शकता की भारतीय अर्थव्यवस्थेचं जर का आपण ओव्हरऑल विचार करतो तेव्हा शहरं ही भारतीय विकासाची इंजिने आहेत. सिम्पल आहे. अशा पद्धतीचं तुम्ही चांगल्या पद्धतीने वापरू. तसंच दुसरा कीवर्ड आहे दुधारी तलवार. म्हणजे आता मीच सांगतो की इथिक्सबद्दलच विचार करतो. इथिक्स ही मराठी मीडियमवाल्यांसाठी दुधारी तलवार आहे. एकतर ते खूप जास्त मार्क देऊन जाते किंवा खूपच कमी आणते. मग त्या दोन गोष्टी तुम्हाला करता आल्या पाहिजे. हे कीवर्ड्स बघा की तुम्हाला सिम्पल वापरता आले पाहिजे. नैतिक आधारशिला आहे, अंतर्गत कंपास किंवा दिशादर्शक आहे, जे की आपण चांगल्या पद्धतीने वापरू शकतो आणि कन्क्लुजन तुमचं अधिक प्रभावी बनवता येईल. बरोबर, एक्झॅक्टली. आणि याच्यामध्ये मला फक्त एक रेड लाईन इथे एक अशी आखावीशी वाटते की जेव्हा तुम्ही मराठीमधून आन्सर्स लिहिताय, कीवर्ड्सला बरेच जण काय करतात, कीवर्ड्सच्या ऐवजी ते वाक्प्रचारण म्हणी वापरायला हां, लागतात. म्हणी वापरायला. की रशिया इराण युद्धामध्ये किंवा रशिया युक्रेन युद्धामध्ये लेकी बोले सुने लागे या तत्वानुसार हे म्हणजे असलं- मी त्याला म्हणेल की वाहवत जाणे. मराठी मुलांचा सगळ्यात जास्त इश्यू तोच हा होतो की problem. वाहवत जातो. म्हणजे आपण एसे मध्ये तर प्रचंड वाहवत जातो, पण जेव्हा आपण हे तरी बघतो तेव्हा खूप जास्त वाहवत न जाता, जसं सर म्हटलं की खूपच वाक्यप्रचार, म्हणजे तो काय मराठीचा पेपर नाहीये किंवा Exactly. ग्रामर नाहीये, तर तुम्हाला ते कळलं पाहिजे, तो डिफरन्स आला पाहिजे की एक्झॅक्टली काय लिहू बरोबर. शकतो. म्हणून पेपर वाचा, आन्सर रायटिंग करा, गेट इट इव्हॅल्युएटेड फ्रॉम समवन, आणि मग कळतं की कुठं थांबायचं कुठे नाही थांबायचं. आता बघा, हे पेट्रोलने आग विझवणे हे जे आहे, हा एक प्रकारे वाक्प्रचार, पण हा फॉर्मल फॉर्मल आहे. येत आहे लक्षात. मग ही जी फॉर्मल लँग्वेज आहे बघा, बोलीभाषा काही असू द्यात, आय टोटली रिस्पेक्ट दॅट बोलीभाषा. आमच्याकडची आई राणी आहे,
कोकणातली वेगळी असते, वऱ्हाडी, विदर्भाची वऱ्हाड हां, सगळी yes. वेगळी असते. पण बोलीभाषा जरी मराठीच्या वेगवेगळ्या असतात, पण मराठी लिहिण्याची एक प्रमाण भाषा असते, ती तशीच लिहिली नक्कीच. गेली पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही फॉर्मल सेटअपमध्ये जातात तर मग ऑटोमॅटिक म्हणजे मी एक सांगू शकतो की आपले जे पेपर चेक करणार आहेत ते ऑलरेडी 30-30 वर्ष एक्झॅक्टली सर्व्हिस केलेले म्हणजे प्राध्यापक आहे. मग त्यांना ते अपेक्षित आहे की तुमच्याकडनं बेसिक प्रमाण भाषा Exactly. तरी तुम्हाला लिहिता आली पाहिजे. बरोबर. सो मग या गोष्टींचा विचार करा. लोकसत्ता रेग्युलर वाचत राहा, बरोबर. त्याच्यातून तुम्हाला ते कळतं. संपादकीय तरी वाचा, येस, ॲटलिस्ट संपादकीय तरी वाचले. त्याच्यावरून आन्सर रायटिंग करा. सुरुवातीला चुकाल, श्रीने जसं सुरुवातीचाच आन्सर दाखवलं होतं पहिलं की हेडिंग नाही काही नाही, ते डेटा Yes. चुकलेला सगळं, तिथपासूनचा हा प्रवास आहे. कुठून तरी स्टार्ट करावं Yes, लागतं. definitely. आणि रायटिंग असेल तर मग या गोष्टी वर्कआउट होतात. ऑलराईट. Yes. तर मग हे झालं सगळं GS बद्दलचं बेसिक, की मेन्समध्ये कशा पद्धतीने 1 पेजर नोट बद्दल श्री बोललाय, Yes. डायग्राम्स कशा ऍड करायच्या त्याबद्दल श्री बोललाय, त्यानंतर त्याने ते फ्लो चार्ट वगैरे कसे वापरायचे ते पण त्याबद्दल झालं. आपण बोललो. आणि मराठीला मराठीसारखं ट्रीट करा, तिला इंग्लिश सारखं treat प्लीज, नका करू. त्याशिवाय मार्क्स नाही. पुढचा मुद्दा आता महत्त्वाचा श्री असा आहे, तो चलो आता हे तर झालं सगळं स्टॅटिक विषयांबद्दल. करंट अफेअर्स बद्दल कसं करायचं बाबा मराठी मुलांनी, हे पण सांगून दे. आता करंटला जर का तुम्ही जेव्हा बघता तर करंटला पर्याय इंग्लिश म्हणजे मराठी असं आहेच नाही की जेव्हा तुम्ही बघता स्टँडर्ड सोर्स अलीकडच्या काळात दिसते की ते ट्रान्सलेट करतं आहे. पण मी म्हणेल करंट हे मोस्टली काय की तुम्हाला डेटा गॅदरिंग आहे की जो तुम्हाला तुमच्या ॲन्सर मेन्सच्या बाबतीत जेव्हा आपण बोलायला जातो करंट अफेअर्सविषयी, तर तो तुम्हाला तुमच्या व्हॅल्यूमध्ये म्हणजे एक्झाम्पल्स प्रोव्हाइड करून देतात, ते तुम्हाला डेटा देतात, ते तुम्हाला केस स्टडी देतात. जशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या ॲन्सर्समध्ये ते मोल्ड केले तर चांगले मार्क भेटतात. जेव्हा आपण प्री ओरिएंटेड विचार करतो तर प्री म्हणजे मी आधीच सांगितलं की इंग्लिशला पर्याय म्हणून तुम्ही मराठी नका विचार करू. करंट अफेअर्स जेव्हा बघतो तेव्हा लक्षात ठेवा की आता याच्यात दिसते की मल्टिपल सोर्सेस आपल्याला आहे. बरोबर. मग ते तुम्ही क्रिप्स असलं पाहिजे, तुमचा एकच सोर्स असला पाहिजे जो की तुम्ही एकतर कोणतंही एक मॅगझिन म्हणजे प्रयासचं मॅगझिन आहे जे की खूप चांगल्या पद्धतीने देते, किंवा मी म्हणेल एखादा व्हिडिओ. पण तुम्ही एक महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही त्याच गोष्टीवर खूपदाच हे करा. करंट अफेअर्समध्ये जर का तुम्हाला मार्क मिळवायचे असेल तर त्याचा एकच सोर्स आहे की तुम्ही कितीदा रिव्हिजन करता, एक्झॅक्टली. आणि मग ते क्रिप्स सोर्स ठेवा आणि त्याला जास्तीत जास्त रिवाईज करण्याचा प्रयत्न करा. बरोबर. आता याच्यामध्ये मराठीतून प्रिपेअर करत असताना तुला काय वाटतं की म्हणजे इंडियन एक्सप्रेस, द हिंदू कितपत फायदा करतो का लोकसत्ता आणि मॅगझिन सफिशियंट? मला असं वाटतं की जर का तुम्ही इंडियन एक्सप्रेस आणि हिंदू वाचायला गेलं तर पहिल्याच दिवशी आपला न्यूनगंड हाय लेवलला चालला जाईल की आपण पुढं वाचणारच नाही. मी म्हणाल की थोडंसं तुम्ही पहिले कंटेंट बिल्ड करायचा प्रयत्न करा. जसं सर म्हणाले की लोकसत्तामधनं तुमची लँग्वेज चांगली होते, आणि कोणतंही एक मॅगझिन म्हणजे ते व्हिजन असो किंवा इतर कोणतेही जरी असेल किंवा प्रयासचं मॅगझिन आपण जेव्हा बघतो तर त्या मॅगझिनवर तुम्ही रिलाय राहू शकता, त्याला चांगल्या पद्धतीनं वाचा. आणि जेव्हा आता जर का बघतो तर कोणतेही मॅगझिन देताना तुम्हाला ते आत्ता खूप इझी झालं की त्यांनी प्रीचं वेगळं करून दिलेलं असतं, मेन्सचं. मग ते ट्राय करा की मेन्स जे आहे ते मेन्सचं तुम्ही ट्रान्सलेट करायचा प्रयत्न करा, किंवा प्रत्येक वेळी आपल्या अनुषंगाने म्हणजे आपल्याला जेवढं घेता येईल तेवढं एक सिलेक्टिव्ह घेण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे, मला असं वाटतं. बरोबर. म्हणजे मग तेच आहे की हिंदू आणि एक्सप्रेस डे 1 पासून हा वाचायला म्हणजे गेला ते एकदम अंगावर अट्टहास आल्यासारखं. नको, त्या गोष्टीचा अट्टहास नको की हिंदू वाचलं Right. म्हणजेच UPSC होईल. हा असं नाही येते म्हणजे. आणि हे मी का विचारतोय कारण श्रीचा ऑप्शनल पब्लिक येस, ऍडमिनिस्ट्रेशन डेफिनेटली. आणि जसं असं म्हटलं जातं की PSIR पबॅड थोडेसे करंट ओरिएंटेड जातात आणि पेपर वाचावा लागतो वगैरे. आणि श्रीला 250 मार्क्स आहेत पबॅडमध्ये की जे आता टच केलं आहे आपण. आणि त्यात तो स्वतः सांगतो की हिंदू आणि एक्सप्रेसपेक्षा पण तुम्ही मराठी स्टॅटिक खूप व्यवस्थित चांगलं चांगलं ठेवा, मॅगझिनवरून नजर फिरवत जा आणि तुमच्या त्या गोष्टी त्या वर्कआउट. येस, डेफिनेटली. राईट. पुढचा मुद्दा एक महत्त्वाचा असा एक येतो. आता या आन्सर रायटिंगबद्दलच मला एक चर्चा करायची आहे की आता जेव्हा नोट्स काढतो आपण, मग त्या नोट्स कशा असल्या पाहिजेत की आता तू जसं म्हटलं परत की प्री हा एक मोठा अडथळा आहे आणि इंग्लिश आत्तापासूनच ठेवा, बेसिक इंग्लिश बरं का, ॲडव्हान्स इंग्लिश नाही. पण मग त्याच्या काय तिघांच्या नोट्स वेगवेगळ्या आहेत का तिघांच्या एकत्रच हव्या, काय सीन आहे, कसं तू कसा येस, करायचा? आता मोस्टली काय की आपण मराठीत जर का नोट्स काढल्या तर त्या मराठी मीडियमच्या स्टुडंटला रिवाईज करणं खूप सोपं जातं. बरोबर. कारण मग परत तो इंग्लिशचा अडथळा आपल्याला दिसतो की असं वाटतं की इंग्लिश परत आलं. म्हणून मराठीत जर का तुम्ही, मला एक म्हणायचं की एकदा तुम्ही कन्सेप्ट अंडरस्टँड केली तर ती तुम्ही मराठीत लिहू शकता. मी काही नोट्स आपण आणलेले आहेत की कशा पद्धतीने yes, जॉग्राफीच्या please. ओरिएंटेडली जेव्हा आपण विचार केला तर प्रीच्या प्रीच्या नोट्स, प्रीच्या, हां. म्हणजे आता
तुम्हाला माहिती आहे की ह्या नदी प्रणालीवर मोस्टली प्रश्न येतं आपल्या इथं प्रत्येक वेळी प्रश्न आला. मग हे तुम्ही परत इंग्लिशमध्ये करायची गरज नाही. जर का तुम्हाला वाटलं काही गोष्टी आहे, आता मी लिहिलं येतं की पेरियार, पंबियार, ह्या ज्या गोष्टी आहे हे मी मराठीत लिहायचं म्हणजे इंग्लिशमध्ये लिहिलं, पण ओव्हरऑल जर का बघितलं तर हे मिक्स आहे की बाबा पूर्ण इंग्लिश नाही किंवा पूर्ण मराठी नाही. याच्यातनं आपल्याला घ्यायचं काय की अंडरस्टँडिंग घ्यायचं की म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे की बाबा समजा आता गोदावरी रिव्हर आहे, हे उगम कुठनं होते, तर मग ते तुमच्या तशा मॅप वाईज जास्तीत जास्त नोट्स असायला पाहिजे. बरोबर. सेम विथ ब्रह्मपुत्र. आता काही गोष्टी आहे की तुम्ही याला जर का ट्रान्सलेशन करत बसले तर इथंच तुमचा वेळ चालला जाईल. मग ते जसं आहे तसं लिहून तुम्ही पुढे जाऊ शकता. याच्यावर प्रत्येक वेळी प्रश्न आहे की मग ते तुम्ही म्हणजे मोस्टली जॉग्राफीच्या वेळी सर तर सांगतीलच, पण परत की अशा पद्धतीनं जर का तुमचं असलं तर ते तुम्हाला खूप सोपं आहे. म्हणजे याच्यावर बऱ्याचदा CDSला प्रश्न आलाय की गंगाचं पुढं काय होतं किंवा ब्रह्मपुत्राचं पुढं काय होतं किंवा बराकचं पुढं काय होतं. मग ते तुमच्याकडे असलं पाहिजे आणि ते मग तुम्ही मराठीत लिहा, हिंदीत लिहा किंवा काय. याच्यावर पण बऱ्याचदा प्रश्न आले की जे प्रयाग आहे ते, मग ते तुमच्याकडे तुमच्या वेनी तुमच्या मांडणीने असलं पाहिजे की ते कशा पद्धतीने लिहित. म्हणजे थोडक्यात कसं, प्रीसाठी जर तुम्हाला नोट्स बनवायचे असतील, यू जस्ट फोकस ऑन द कंटेंट. भाषांतराचा 8 तास कशासाठी? मी तेच म्हणतो, ज्या एक्झामची जी रिक्वायरमेंट आहे तेवढी फुलफिल करा ना. तुम्हाला प्रीमध्ये आता श्रीला 106 मार्क आहेत. प्री पास झाल्यावर त्याला थोडी कोणी विचारलं की बाबा तू मराठीतून नोट्स काढल्या का इंग्लिशमध्ये, त्यावरून तुला पास करतो. किंवा आता तुला 106 मार्क्स आहेत आणि तू काही लाईन इंग्लिशमध्ये लिहिल्या, तुला कोण धरणार थोडी की का बरं तू मराठी. सी, प्री क्लिअर करायला कंटेंट लागणारे, डेटा लागणारे, स्मार्ट इलिमिनेशन टेक्निक लागणारे, त्या कुठल्याही लँग्वेजमध्ये घ्या, वेळ वाचवा. आणि जसं याने आता ही जॉग्रफीची दाखवली, जॉग्रफीची बेसिक रिक्वायरमेंट आहे, डायग्राम काढा, चित्र काढा, गोष्टी वर्कआउट करा. तसंच आय थिंक श्री तू ही पण आणली आहे ना. येस, हे पण आता याच्यावर मल्टिपल टाइम प्रश्न आहे की खादर, भागर, तराई. मग ते तुम्ही मराठीत जरी लिहिलं तरी असं काही वेगळा फरक पडणार नाही की तुम्ही म्हणजे फक्त तुम्हाला आता बघा डायग्रामॅटिक आहे की तर भाबर म्हणजे तुम्ही मला ही एक इमेज जर का आठवली तर सगळे प्रश्न क्लिअर होतात. बरोबर. हां, स्पेसिफिकली परत आपण सांगू शकतो की प्रीमध्ये तुमचा स्मार्ट वर्क कसा असला पाहिजे. तर तुम्हाला हे लक्षात येईल की आर्टिकल्स मल्टिपल टाईम आपण विसरतो. मग ते एक्झॅक्टली माझं सुद्धा मिस झालेलं, तो म्हणजे आर्टिकल 109 की आपण विचार करतो की मनी बिल कधी आहे 110 पासून पुढं, पण त्यांनी एक्झॅक्टली ट्रॅप टाकला आणि 109 वर. मग हे आर्टिकल तुम्ही कसे लक्षात केले पाहिजे, याच्या काही ट्रिक्स आहेत ज्या तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. 112 याच्यात जर का तुम्ही 90 ॲड केले तर 102, म्हणजे एक्झॅक्टली पूर्ण आर्टिकल तुम्ही एक साईड जरी पाठ केले तरी दुसरे तुम्हाला ऑटोमॅटिकली लक्षात येतं. मग अशा काही ट्रिक्स असतात, अशा काही ज्या प्रिलिमसाठी खूप जास्त हेल्प करतात. बरोबर. आणि अगेन मी परत म्हणतोय, अर्ध इंग्लिश अर्ध मराठी, परत परत सांगतो, डोक्यातनं काढून टाका बाबांनो. म्हणजे आता इथं तुम्हाला दिसेल की न्यायालयावरील बंधने मी मराठीत लिहिलं, काहीच फरक पडत नाही, मला अंडरस्टँड झालं तर ते संपलं. चर्चेवरील बंधन, चर्चेवरील बंधन. सो सेंटर, त्याने लक्षात काय ठेवलं, फक्त सेंटरचे हे आर्टिकल, त्याच्यामध्ये 90 ॲड करा, तेच आर्टिकल जसे तसे तुम्हाला स्टेटला वापरू शकता, संपला विषय ना. तसंच आणखी काही खाली. हां, म्हणजे आता क्लासिकल लँग्वेज तुम्हाला लक्षात आहे की आता 5 ॲड झाले. मग आता तुम्ही एक तर तुम्ही न्यूमॅनिक्स बनवून लक्षात ठेवा किंवा सिंपल आहे, 5 होत्या म्हणून तुम्हाला तसं लक्षात आलं, आता वाढल्यात तर मग ते तुम्ही तिथल्या तिथं ते असलं पाहिजे की एका ठिकाणी आता इयर वाईज दिलं, इथं न्यूमॅनिक्स पण आहे आणि इथं तुम्ही जशाला तसे लँग्वेज सुद्धा सांगितलं. हे सिंपल आहे की एवढा एक चार्ट लक्षात ठेवला तर त्याच्यावर प्रश्न बऱ्यापैकी सुटून जातो. तसंच आपल्याला 5th आणि 6th शेड्यूलमध्ये बऱ्याचदा कन्फ्युजन होतं की काय. मग एक तर सिंपल आहे की याला 2 वेनी सांगू शकतो की एक तर तुम्ही मॅपिंग वाईज लक्षात ठेवा, तुम्हाला जर का लक्षात आलं असेल तर ते 3-3च्या गॅपनी आहे जर का तुम्ही बऱ्यापैकी लक्षात ठेवलं, आणि एकच असं आहे की जे हिमाचल प्रदेश आहे. मग एक तर तुम्ही या गॅप वाईज लक्षात ठेवा किंवा मग ही न्यूमॅनिक्स लक्षात ठेवा, तुम्हाला जे कम्फर्टेबल होईल त्या पद्धतीनं तुम्ही जाऊ शकता. एक्झॅक्टली. तर मग या प्रीच्या ते सेम तसंच म्हणजे न्यूमॉनिक्स लक्षात ठेवा किंवा या पद्धतीने. सो सांगायचा मुद्दा की अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी आपल्या. आणि एक लक्षात ठेवा की बऱ्याचदा काय होतं की आपण हे करायच्या नादात, म्हणजे माझ्याकडनंही चुका झाल्या, सेम आहे की आता इथे तुम्हाला दिसत असेल की क्रिएशन ऑफ तुलसीदास, म्हणजे PYQ जर का तुम्ही केलं नाही तर त्याचा काय तोटा होतो तो म्हणजे हा एक्झॅक्टली हा जर का बघितलं बुद्धिस्ट काउन्सिल, याच्यावर मल्टिपल टाइम प्रश्न येणार आणि फ्युचरमध्ये पण येणार. पण इथे जेव्हा आपण बघतो तेव्हा याच्यावर प्रश्नच नाही येणार, किंवा हा PYQ लाईन जेव्हा करतो मग तो एक तुम्हाला स्मार्ट गेस असला पाहिजे किंवा स्मार्ट की तुम्ही काय करता आणि काय नाही करत, त्याच्यातला जो बॅलन्स तुम्हाला साधता आला पाहिजे. आलं लक्षात. सो प्रीच्या नोटसाठी सिम्पल बेसिक की ज्या ज्या विषयाची जी जी रिक्वायरमेंट आहे ती ठेवा, न्यूमॉनिक्स ठेवा आणि अशा पद्धतीने वर्कआउट होतील. लेट्स डिस्कस अबाउट नोट्स ऑफ द मेन्स. या तर आता रफली आय थिंक श्री बोलला बऱ्यापैकी. पुढचा मुद्दा असा येतो की आता काही वेळा असं आहे की
मग आता लेट्स एकच टॉपिक असेल, लेट्स से की गव्हर्नर जनरल, डलहौसीवर पण क्वेश्चन बऱ्याच वेळा आलाय, कर्झनवर क्वेश्चन बऱ्याच वेळा आलाय. मग आता सर याच्यासाठी प्रीच्या वेगळ्या काढायच्या का मेन्सच्या वेगळ्या काढायच्या, ते पण थोडंसं तो एक्झॅक्टली आपण सांगूया की हा म्हणजे तुम्ही हा मेन्सला आहे की इंग्रजाचं शैक्षणिक धोरण काय आणि त्याच वेळेवर वुड्सचा खलिता जर का बघितलं, आता बघा माझ्याकडनं पण मराठी वर्ड्स येत आहे की तसे आले पाहिजे, तुम्हाला ते मराठीत लिहायचं आहे. म्हणजे वुड्स डिस्पॅच असू दे की वुड्सचा खलिता असू दे, त्या गोष्टी तुमच्या असल्या पाहिजे. मग ह्या ज्या नोट्स आहेत त्या प्रिलिम्स प्लस मेन्स अशा टाईपच्या, म्हणजे असं नका करू की प्रिलिम्स आणि मेन्स टोटली सेपरेट आहे. तुम्ही काही गोष्टी आहे आता इथनं याच्यावर ट्रॅप, मला असं वाटतं की आज ना उद्या आलाय, ऑलरेडी एक प्रश्न आला इथं GCPI म्हणजे जनरल कमिटी ऑन पब्लिक इन्स्ट्रक्शन. जर का हे प्लेन तुम्ही वाचलं तर तुम्हाला लक्षात येईल की हे एज्युकेशन वाटतच नाही की एज्युकेशनच्या रिलेटेड, मग ते तुमच्याकडे तिथं असलं पाहिजे. की आता इथं जर का बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की मी मेन्स ओरिएंटेड पण लिहिलंय की तरतुदी काय, तरतुदी कुठं विचारतात, मोस्टली प्रिलिमला तर तरतुदी विचारत नाही, हे मेन्सला विचारते. पण त्याच्या खाली जेव्हा बघतो की कधी इंग्रजांनी पर्शियनच्या जागी इंग्रजी भाषा वापरली, मग ते 1935ला आहे. मग हा जो डिफरन्स आहे तर तुम्ही त्यासाठी परत मग मेन्ससाठी वेगळ्या किंवा प्रीसाठी असतं सिलेक्टिव्ह रिडिंग आणि सिलेक्टिव्ह नोट्ससुद्धा तुमच्या असल्या पाहिजे की एकाच ठिकाणी तुम्ही मल्टिपल. आता हा एक प्रश्न एवढे 2 पेजेसचा किंवा 3 पेजेसचा नोट्स केला तर तुमचं शैक्षणिक धोरण पूर्णतः संपतं. मग त्याच्यातनं प्री पण होते, वुड्सचा खलिता, मग एकाच ठिकाणी तुमच्या दोन्ही पण गोष्टी चांगल्या पद्धतीने होऊन जाते. म्हणजे नॉट नेसेसरी की प्रत्येक वेळी तुम्ही सेपरेटच नोट्स असणं अपेक्षित आहे. सो असं काही वेगळं करायची गरज नाही, काहीतरी त्या ठिकाणीच मार्किंग करून ठेवत जा वगैरे, छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या, बरोबर. सो बेसिकली आन्सर रायटिंग करताना जो मेजर आपण जे बघत होतो की प्रॉब्लेम जो नोट्सचा तुम्ही म्हणतात, आत्तापासून जर तुम्ही ट्राय करत असाल तर आत्तापासूनच मी म्हणेल की नोट्स तशा ठेवा, पण एक डोक्यात ठेवा की कुठली गोष्ट मेन्सला वापरू शकतोय आणि कुठली गोष्ट आपण प्रीला वापरू शकतोय यामध्ये, राईट. सो आय होप हे जे मेजर काही कन्सर्न्स होते ते तर आपण आत्ता या ठिकाणी हे डील केलेले आहेत, राईट. आता पुढचा मुद्दा येतो की जे आता अगेन मी परत मेन्सवरच येतो, कारण मला असं वाटतं की जे आपण म्हणतो की मराठी मुलांचं रिझल्ट लिस्टमध्ये नसण्याचं कारण, चलो आता प्रीचं तर आहे आणि हळूहळू आता ती अवेअरनेस पण वाढते, प्री पण होईल, पण हे जो मेन्सचा जो अडथळा आहे ना की यावर्षी साधारण 30-35 मुलं होते आणि केवळ 2 जण इंटरव्ह्यूला गेले होते, तेही आपल्याचकडे होते, ते इंटरव्ह्यूला गेले, नंतर नाहीच आहे कोणी. आता हे करत असताना तुझे जे स्कोर वाढलेले आहेत किंवा जो मेन्समध्ये जी मेजर बूस्ट मिळाली आहे ती 2 विषयांना मिळाली आहे. एक आहे तुझा एथिक्स आणि दुसरा मिळतोय तुझा एसे. मला सांगा आता एथिक्ससाठी असं काय केलंय, मराठी ॲस्पिरंटने एथिक्ससाठी काय करायचं, आणि आधी एथिक्स बद्दल बोलू, मग आपण एथिक्स बद्दल बोलूया. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची एथिक्स हा विषय आपण काय लहानपणापासून शिकत नाही, पण तेच असताना आपण लहानपणापासूनच एथिक्स वापरत आलेलो आहे, व्यवहारात दैनंदिन जीवनात आपण इथिक्स वापरत आलो. मग हा जो डिफरन्स आहे ना तो आपल्याला एकतर इथिक्स म्हणजे काहीतरी नवीन सब्जेक्ट आहे आणि मग त्याच्यानुसार प्रिपेअर करू असं न करता आपण, मला असं वाटतं की इथिक्सला एक जस्ट विषय म्हणून घेतला पाहिजे. सिलेबस वाईज जा, सिलेबसच्या कीवर्ड्स, म्हणजे मी म्हणेल की तुमच्याकडे कीवर्ड्स, आता नोटमध्ये आपण दाखवूया की मी काय केलं होतं इथिक्समध्ये. हां, म्हणजे या गोष्टीचा मला इथिक्समध्ये अजून खूप जास्त फायदा झाला की म्हणजे आपल्या इथंच पेपर चेक होत होते आणि मला जाणवलं की मी पेपरच कंप्लीट करू शकत नाही. महत्त्वाचा इथिक्स, जसं मी म्हटलं की इथिक्स ही दुधारी तलवार आहे. ती काय करतं, मला 2024च्या अटेम्प्टला मी जवळजवळ 60 मार्काचा पेपर ब्लँक सोडून आलो, म्हणजे मला अटेम्प्टच झाला नाही. 2 केस स्टडीज आणि जवळपास 3 कोड बेस पेज. मग आता याच्यावर सोल्युशन काय, म्हणून मी यावेळी परत पेपर सोडवला. जेव्हा पहिला पेपर सोडवला सर तेव्हा मला लिटरली 43 मार्क आहे पेपर प्रयासला. मग नंतर जेव्हा मी सरांशी बोललो तेव्हा लक्षात आलं की आपण एक तर स्ट्रॅटर्जी केली पाहिजे की एक्झॅक्टली काय. तर मग मी यावेळी काय केलं की आपण पेपर कंप्लीट केला पाहिजे एनीहाऊ यासाठी. मग हे काही मी कोट्स काढले की जे तुम्ही एक्झॅक्टली इंट्रोडक्शन किंवा कन्क्लुजनमध्ये जशाच तसे वापरू शकता. मग ते एक तुमच्याकडे असलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असली पाहिजे की इंटिग्रिटी म्हणजे काय, ऑनेस्टी म्हणजे काय आणि प्रोबिटी म्हणजे काय. मग ह्या गोष्टी तुम्ही इंग्लिशमधनं जरी वाचत असाल तरी मराठीमध्ये तुम्हाला एक्झॅक्टली डिफरन्स कळला पाहिजे. प्रामाणिकपणा म्हणजे काय, सचोटी म्हणजे काय आणि एकात्मता म्हणजे काय. मग ह्या कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आल्या त्याच्यानंतर लिहायचा प्रयत्न. इथिक्सबद्दल परत दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथिक्स इज इक्वल टू एक्झाम्पल्स. मी म्हणेल की तुम्ही जेवढे जास्त एक्झाम्पल्स द्यायचा प्रयत्न कराल तेवढं इथिक्समध्ये जास्त. मग त्याची तुमच्याकडे लिस्ट असली पाहिजे. मग नाहीतर परत काय होतं की महात्मा गांधी 2 आन्सर झाले की परत महात्मा गांधी येतात, परत नेल्सन मंडेलाच आठवतात किंवा परत तुकाराम मुंडेच आठवतात किंवा अशोक खेमकाच आठवतात. मग हे नवीन गोष्टी आल्या पाहिजे. म्हणजे एक आयडियल केस सरांशीच बोलताना माझ्या लक्षात आलेलं की
नेहमी आपण जेव्हा ॲटिट्यूड आणि ॲप्टिट्यूड या अभिवृत्ती आणि अभियोग्यता याच्याबद्दल जेव्हा डिस्कस करतो तेव्हा फार पुराणंच उदाहरण आपण घेऊन चाललेलं आहे की सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळे. पण आत्ता जर का तुम्ही रिसेंटमध्ये लक्षात आलं क्रिकेटच्या क्षेत्रातनं मी परत सांगतो की शुभमन गिल आणि तुम्ही पृथ्वी शॉचं कंपॅरिझन करू शकता. म्हणजे तुमचे कशा पद्धतीनं तुम्ही चांगले किंवा रिलेव्हंट आत्ता कनेक्ट करू शकता ते खूप जास्त मॅटर करतं. इथिक्समध्ये मग तू खूप जास्त हेल्प करतं मला असं. आता श्रीने सांगितलं की तू म्हटलं की 3 गोष्टी आहेत ज्यांनी एथिक्सने तुला मदत केली. सगळ्यात पहिलं म्हणजे की हे असे कोट, दुसरं म्हणजे की क्लिअर कन्सेप्ट आणि तिसरं म्हणजे तू एक्झाम्पल. आम्ही आता एक एकच विचारतो. आता हे जे कोट्स वगैरे तू वापरले, काय सोर्स काय ठेवला, कसं काय कुठनं गोळा केला? ऍक्च्युली आता हे बऱ्याचदा सोर्स मी पहिलं तर ChatGPT हा एक मेजर सोर्स आहे. कसं वापरतो तू? हां, मी ChatGPT बद्दल मगच एक सांगायचं. ChatGPT सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की तो एक लहान मुलासारखा आहे पण हुशार आहे. त्याला प्रत्येक वेळी तुम्हाला कमांड द्यायला लागते. त्याला जर का म्हटलं कोड दे तर ते एकदम सिम्पल म्हणजे त्याच्या मनाने तयार केलेलं देतात. मग आता इथं जर का तुम्हाला लक्षात असेल तर हे महत्त्वाचेच लोक आहे. म्हणजे असं नाही की चाणक्य किंवा नाही. म्हणजे तुम्ही जर का तुमच्या रोजच्या आता मला बऱ्याचदा लोकसत्ताचा खूप जास्त फायदा झाला की मी लोकसत्तामध्ये कोणताही जर का अग्रलेख आला तर मग ते कोणी लिहिला किंवा कशावर बेस आहे तर मग त्याच्यावर मी लगेच माझ्याकडे नोट डाऊन करून ठेवायचो आणि मग त्याच्या रिलेटेड काय काय कोट्स असतील की एकदम ChatGPTचा खूप जास्त पद्धतीने. ओके, म्हणजे जर आता तुला साधारण रुसोवरती जर एखादी तुला कोट हवा असेल तू डायरेक्ट ChatGPTला कमांड द्यायचा की हा सिलेबसचा टॉपिक, हा रुसो आणि हा काय म्हटलाय बाबा ते आलं लक्षात. किंवा बऱ्याचदा काय होतं की मला मेन्समध्ये स्पेसिफिकली जेव्हा एक्झाम्पल शोधायचं काम पडलं तेव्हा जसं आपण मॅगझिनचं बोलत होतो तेव्हाच योजना नावाची गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची मॅगझिन येते ती मराठीमध्ये पण ट्रान्सलेट करून तिथनं तुम्हाला एवढ्याच जास्त पद्धतीच्या केस स्टडीज, एक्झाम्पल्स, डेटा जे की गव्हर्नमेंट ऑथॉरिटीज म्हणजे PIB सारखं आहे. जसं इंग्लिश मिडियमसाठी PIB आहे तसं मी म्हणाल की योजना हे मराठी मिडियमसाठी लिटरली चांगलं आहे आणि ते खूप जास्त इथिक्स ओरिएंटेड सुद्धा त्यांच्याकडे केस स्टडीज खूप चांगले असतात. सो तुम्ही त्याच्यामधून तुम्ही कोट तर असं एक्झाम्पलसाठी जसं श्री म्हटलं की तुम्ही योजना वगैरे बघू शकता किंवा पेपर पण वाचत असताना किंवा करंट अफेअर्समधून बऱ्याचशा तुम्ही त्या एक्झाम्पल्स उचलू शकतात. आणि मोर ऑर लेस यार तुम्ही आजूबाजूच्या गोष्टीकडे कसं बघता एकदा तुम्हाला इथिक्स समजलं म्हणजे की एक क्लासिक एक्झाम्पल आपलं तेंडुलकर, कांबळे, शुभमन गिल आणि पृथ्वी शॉ. किंवा दुसरं एक एक्झाम्पल परत सांगतो की तुमचं ऑब्झर्वेशन इथिक्ससाठी खूप जास्त लागतं. म्हणजे मी प्रत्येकच जण या डेक्कन कॉर्नरला कित्येक वेळा थांबला असेल तिथं एक साईडला लिहून आहे की महाराष्ट्र बँकेचं कोट आहे, एक परिवार एक बँक. हे तुम्हाला वापरता आलं पाहिजे. फक्त ते आहे म्हणून तिथं किंवा लक्ष दिलं म्हणून ते सोडतं नाही. ते तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या प्रिपरेशनमध्ये आणता. आणि मला असं वाटतं की अलीकडच्या काळात UPSC असो किंवा MPSC असो ती जास्त यावेळी वळती आहे की तुमचं ऑब्झर्वेशन स्किल कसं आहे, तुम्ही कशा पद्धतीनं चालू घडामोडी इंटरलिंक करतात. आणि मग तेच आहे मग लँग्वेज तो गौण भाग फॅक्टर होतो. आणि शेवटचा एक महत्त्वाचा मुद्दा तू एथिक्सबद्दलच बोलला की त्या डेफिनेशनबद्दल आपल्याला एकदम क्रिस्टल क्लिअरिटी हवी. जसं की अकाउंटेबिलिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी आता इंग्लिशमध्ये वेगवेगळे दिसतात, मराठीमध्ये ते कळतच नाही किंवा एथिक्स आणि मोरॅलिटी. मग ही क्लॅरिटी आणायची कुठून आणि तू कसं काय काम केलं? मोस्टली आता काय झालं की इथिक्समध्ये पहिल्या वेळी तर बऱ्याचदा ते झालं की म्हणजे कळतच नव्हतं की एक्झॅक्टली जसं सर म्हटलं की रिस्पॉन्सिबिलिटी किंवा याच्यातला काय डिफरन्स आहे. त्याच्यासाठी एक बेसिक तुम्ही कोणताही सोर्स रेफर करू शकता. मी म्हणेल की तुम्हाला जे तुम्ही आधीपासून करताय म्हणजे ऑलरेडीच पास झालेले सर आहे सुब्रमण्यम केळकर सरांचं एक चांगलं पुस्तक आहे इथिक्ससाठी की तो चांगला सोर्स म्हणून तुम्ही वापरू शकता की तुम्ही ते कशा पद्धतीनं तिथनं त्यांनी कन्सेप्च्युअल क्लॅरिटी केली आणि मराठीचा खूप छान पद्धतीनं वापर केला की कशा पद्धतीनं त्यांनी या 2 गोष्टी वेगळ्या करायचा प्रयत्न केला. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही एक्झाम्पल शोधताना म्हणजे इथिक्समध्ये एक चांगला फायदा होतो की तुमचे 4 GS जसे तुम्ही वाचलेत त्याच्यावर जशी तुमची कमांड असेल तर तेच तुम्ही इथिक्समध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने वापरू शकता. मग मला असं म्हणायचं की तुम्ही एकदा कन्सेप्च्युअल क्लॅरिटी वॉट एव्हर बी सोड म्हणजे तुम्ही प्रयासच्या नोट्स वापरा किंवा म्हणजे मी म्हणेल लेक्सिकॉन जरी वाचलं तरी पण चालेल पण तुमची क्लिअरिटी असली पाहिजे आणि ती क्लिअरिटी मग तुम्ही तुमच्या भाषेत लिहून काढा. किंवा माझ्या इथिक्सच्या पूर्ण नोट्स ह्या माझ्या स्वतःच्या आहे आणि त्या मग मी मराठीत तयार केली आणि तू तेवढंच वाचलं आणि दुसरं काहीच केलेलं नाही. ओके. आणि मग तेच की क्लॅरिटी ठेवा, आन्सर रायटिंग करा, नोट्स बनवा. हां, आणि दुसरं महत्त्वाचे की इथिक्सच्या पेपरमध्ये लक्षात ठेवा की तुम्हाला जे वाटेल ते करा. म्हणजे तुम्ही पहिले केस स्टडीने सुरुवात करू शकता किंवा साध्या प्रश्नांनी करू शकता पण ते महत्त्वाचं आहे की कम्प्लीट करणं. कारण इथिक्समध्ये मला 2024चा तो फटका बसलाय तो म्हणजे मेजर की पेपर कम्प्लिशन नाही होत आणि इथिक्समध्ये तोच आयडियल चॅलेंज आहे मराठी मीडियमसाठी कारण खूप जास्त लिहावं लागतं. बरोबर.
बऱ्याच वेळा एथिक्समध्ये असा पण प्रॉब्लेम येतो की सर एक वेळ वाचलेलं समजतं की आता ॲटिट्यूड अभिवृत्ती म्हणजे काय वगैरे कळतं, पण ते लिहिता येत नाही. मग हे कसं करायचं? येस, डेफिनेटली. आता मी जसं मगापासून एकाच गोष्टीवर हे करतो की तुम्हाला आजूबाजूच्या वेनी लक्षात असलं पाहिजे. मग आता त्या गोष्टीशी तुम्ही एक तर पहिली महत्त्वाची गोष्ट, सिलेबस हा आपल्यासाठी म्हणजे आरसा आहे की तुम्ही सिलेबसला घेऊनच समोर गेलं पाहिजे. मग ते तुमच्या भाषेत लिहायचा प्रयत्न करा. मग ह्या गोष्टी कशा आहे की तुमच्याकडे नोट्स असल्या पाहिजे. आपण वर बघूया सर, इथं मी थोडंसं हां म्हणजे ह्या तर व्हॅल्यू ॲडिशन एक अजून ठीक आहे, हे याच्यावरच सांगूया आपण की ठीक आहे. हां म्हणजे सिम्पल आहे की तुम्हाला इथिक्समध्ये सुद्धा अशाच टाईपच्या नोट्स करायचे की काय करता येईल की समजा आता इथं प्रादेशिकतावादाच्या जागी समजा आपण बघू एकात्मता आहे, तर मग तुम्ही त्याच्यावर ॲटलिस्ट 2 डेफिनेशन, कारण असं नाही होणार की तुम्हाला हीच डेफिनेशन देईल. मग एकदा कन्सेप्च्युअल क्लॅरिटी करून तुम्ही डेफिनेशन घेऊ शकता, तुम्हाला वॉट एव्हर मेड. त्याच्यानंतर त्याचे काहीतरी फीचर्स असेल की बाबा एखाद्या व्यक्तीकडे जर का एकात्मता असेल तर ते किती पद्धतीचे, त्याचे नेचर्स काय असू शकतात आणि त्याला जोडायसाठी एक्झाम्पल्स, या 2 गोष्टी जर का तुम्हाला असल्या. मोस्टली इथिक्समध्ये जसं सर म्हणाले की मोस्टली प्रॉब्लेम काय येतो की प्रश्नच समजत नाही नेमकं कुठं. मग प्रश्न समजत नाही तर ते एक केलं गेलं पाहिजे की प्रश्नाला तुम्ही कशा पद्धतीनं सिलेबसची लिंक करता आणि मग आपल्याकडे असलेल्या सोर्समधनं कशा पद्धतीनं ते करू. ऑलराईट, सो या पद्धतीने. येस. आणि एक शेवटचा मुद्दा, बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये हे पण असतं की एथिक्स मग समजण्यासाठी किंवा आन्सर रायटिंग करण्यासाठी मग लेक्चर बघायची गरजच आहे का नाही, काय वाटतं त्यावर पण आपण म्हणजे मी म्हणाल की जर का तुम्ही फ्रेशर्स असाल की आत्ता स्टार्ट करता UPSC, तर डेफिनेटली तुम्ही लेक्चर्स बघून एकदा कन्सेप्च्युअल क्लॅरिटी केली पाहिजे. आणि त्यानंतर जेव्हा आपण विचार करतो की आता माझ्यासारखं किंवा वेटरन आहे, तर मग त्यांनी या गोष्टीवर काम केलं पाहिजे की तुम्ही इंट्रोडक्शनमध्ये काय विविधता आणू शकता. म्हणजे जसं मला बादल सरांनी एक ॲप्रिशिएट केलेली गोष्ट सांगतो की मी कन्क्लुजन लिहिताना लिहिलं की बायोन्स बल आणि जहाज याची तुलना करून कन्क्लुजन लिहायचा प्रयत्न. मग ते नाविन्यता जर का तुम्ही इथिक्समध्ये दाखवले तर तुम्हाला डेफिनेटली खूप. म्हणजे मी अल्टरनेटली यावेळी ट्राय केलं की प्रत्येक 3-4 प्रश्नानंतर कोटनी स्टार्ट करायचा प्रयत्न केला. म्हणजे कीवर्ड्स असतं, मग त्या कीवर्ड्सला कोटनी ते खूप जास्त पद्धतीनं चांगला फायदा करून देईल. परफेक्ट. आणि नंतर रिझल्ट पण आहे आपल्याला, म्हणजे 69 वरून डायरेक्ट 102 103 पर्यंत आपण जम्प केलेली. ग्रेट. आता हे झालं एथिक्सबद्दल. सेम जसं आपण जे मेन्समधला जो आपल्याला 100-110 मार्काची लीड आणि 2-3 मार्काने इंटरव्ह्यू मिस जे काही झालंय त्याला दुसराच एक महत्त्वाचा फॅक्टर आहे, तो म्हणजे एसे पण. येस, डेफिनेटली. एसेबद्दल काय सांगशील की काय केलं गेलं पाहिजे किंवा काय नाही केलं गेलं पाहिजे, काय तुला काय वाटतं? म्हणजे एसेबद्दल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जेव्हा आपण लक्षात घेतो तेव्हा एक म्हणजे आता सिम्पल आहे की तुम्ही पेपरमध्ये गेल्यानंतर पहिलाच पेपर हा एसेचा असतो. आपण ऑलरेडी अभ्यास केलेला असतो, पास झाल्याचा आनंद असतो. आणि जेव्हा आपण एसे बघतो तेव्हा मी म्हणेल की ॲटलिस्ट तुम्ही त्याच्यावर विचार केला पाहिजे की एक्झॅक्टली कोणता विषय हा मला जमतोय इन द सेन्स जे बऱ्याचदा आपण म्हणतो की इंटरेस्ट. म्हणजे आपण काय करतो की बघितल्या एसेचे टॉपिक बघितल्या आपल्याला असं वाटतं की हा मला येतो आणि लगेच स्टार्ट करतो. मला एक म्हणायचं आहे की तुम्ही पूर्ण 8 म्हणजे 8च्या 8 एसे एकदा शांतपणे वाचले गेले पाहिजे. त्याचं एक्झॅक्टली मिनिंग काय, तेवढा डेटा आपल्याकडे आहे. म्हणजे मी स्वतः काय करायचो की ॲटलिस्ट अर्धा तास ब्रेनस्टॉर्मिंग करायचो आणि त्याच्यानंतर 1 तासात एक एसे लिहायचो, दुसऱ्या अर्धा तासात परत ब्रेनस्टॉर्मिंग आणि परत एसे. मग हे ब्रेनस्टॉर्मिंग करताना इनिशियली आहे की जसं आपण क्वेश्चन लिहितो इंट्रो बॉडी कन्क्लुजन, त्याच वेळी तुमचं डिवायडेशनसुद्धा असलं पाहिजे. मग इंट्रोमध्ये लिहिताना मराठी मीडियमच्या मुलांना जी मार्क मिळतात एसेमध्ये जास्त, त्याचं एक महत्त्वाचं कारण तेच आहे की इंग्लिशमध्ये तुम्हाला प्रत्येक वेळी कोट ॲनेक्डोट सापडणार नाही किंवा किस्सा सापडणार नाही, जो की तो मराठीत अवेलेबल असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मराठी साहित्य, मराठी अभंग हे खूप जास्त पद्धतीने आहे आणि ते तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने लिहिता येईल. जसं आपण आत्ताच खाली बघितले की मी एक्झाम्पल्स काढूनच ठेवले किंवा कन्क्लुजन. हे की सिम्पल आहे की आता जर का रॅशनॅलिटीवर जर का आलं तर तुम्हाला याच्यासारखी सुरुवात मला नाही वाटत की दुसऱ्या इंग्लिशमध्ये असू दे किंवा की विवेकाने वागा होऊनी निर्भय अशुभाचे भय निर्बुद्धांना. एक तर हे सुपरस्टिशनवर आला तरी सुद्धा तुम्ही याने स्टार्ट करू शकता किंवा रॅशनॅलिटीवर जरी आला तरी, आणि याच्यापेक्षा परफेक्ट स्टार्ट मला नाही वाटत की कुठनं तुम्हाला भेटू शकतो. किंवा आपण मगाशी जसं बोललो तसंच की किंबहुना सोय जीव आत्मयाचे लाय ते तर जीव. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की तुम्ही पहिले प्रश्न समजून घ्या, त्याच्याकडं असलेले वेगवेगळे, मग हे तुमच्याकडं असलं पाहिजे आत्ता पद्धतीनं की कशा पद्धतीनं तुम्ही
कोट वापरता. दुसरी महत्त्वाची गोष्ट की एसे हा एकांगी नको. म्हणजे जेव्हा आता लास्ट इयरला जेव्हा आपण बघतो की म्हणजे मागच्या वर्षी एक एसे होता की लाईफ इज अ डेस्टिनेशन नॉट अ जर्नी, पण मी त्याचं शेवट करताना असं सांगितलं की बाबा थांबायचे असेल तर मग समुद्राहून थांबा, गहिराईला सलाम माझा खळखळणाऱ्याला नाही. म्हणजे माझं म्हणणं आहे की ठीक आहे, मी काउंटर पर्स्पेक्टिव्ह दिला शेवटी की मला थांबायचं आहे, आयुष्यात कधीतरी थांबावं लागणार, पण मग हा जो 2 डायमेन्शन आहे ते तुमच्या एसेमध्ये आले पाहिजे. मल्टिपल डायमेन्शन. आता आपण एक बघतो की प्रत्येकजण पेस्टल अप्रोचने लिहितात. जर का तुम्ही दोन्ही एसे पेस्टल अप्रोचने लिहायला लागले तर नक्कीच एक्झामिनर बोर होईल. एसे अशी विषय आहे की असा सब्जेक्ट आहे किंवा तुम्ही ते लिहिताना पुढच्याला न बघता प्रभावित करण्याचा प्रयत्न करू शकता, आणि मग ते तुमच्या एक्झाम्पल्समधनं, ते तुमच्या मांडणीमधनं, रचनेमधनं खूप चांगल्या पद्धतीने दिसतं. येस, थोडं फ्रेशर स्टुडंट्सला मी ते सांगतो. तो पेस्टल अप्रोच आता श्री म्हटला ना, पेस्टल अप्रोच म्हणजे काय, ते ठरलेले 4-5 मुद्दे असतात. पॉलिटिकल, सोशल, इकॉनॉमिकल, टेक्नॉलॉजी, हे अशा पद्धतीचे ते सगळ्याच गोष्टी त्या अप्रोचमध्ये नाही लिहाव्या लागत. काहीतरी त्याच्यामध्ये एक नाविन्यपूर्ण तुम्हाला ते एक दाखवावं लागतं, राईट. आणि पेस्टल वापरत जरी असाल तरी पेस्टल मधले सगळेच गोष्टी सगळ्यालाच लागू होत नाही. एक्झॅक्टली. त्या ज्या गोष्टी आपण चांगल्या कसं आहे की एसेसाठी एकदमच असं काही पूर्वग्रह घेऊन जाऊ नका. नक्की. पण तुम्ही काहीतरी ग्राउंड प्रिपेअर करून जा, जसं की काही रेडीमेड कोट्स असतील तुमच्याकडे. म्हणजे ऍटलिस्ट मी 100च्या वर कोट्स बरोबर रेडीमेड करून ठेवले होते. त्यानंतर मी दुसरी महत्वाची गोष्ट की कन्क्लुजन आणि स्टार्ट सुद्धा ट्राय करून बघितलं की बऱ्याचदा चॅट जीपीटीनी की बाबा आता बऱ्याच ठिकाणी असा आपण विचार केला की एकतर तुम्ही कवितेनं तर करू शकता. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता हे जे वाक्य आहे हे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं कुठे एक तर स्टार्ट किंवा नैसर्गिक विज्ञानाच्या ग्लासचा पहिला गोट तुम्हाला नास्तिक बनवेल, पण ग्लासच्या तळाशी देव तुमची वाट पाहत असेल असं मी नाही म्हणत, क्वांटम वर्जन हायझेनबर्ग म्हणतं. म्हणजे हे जर का तुम्ही शेवटी जरी टाकायचा प्रयत्न केला तर ते खूप चांगल्या पद्धतीने आहे. आणि प्रत्येक वेळी म्हणजे मी तर म्हणेल की एसेमध्ये मार्क मिळवायचं महत्त्वाची गोष्ट, माझ्या मार्कवरनं पण तो डिफरन्स सांगतो की 2024ला मी विचार केलं की अवघड विषय घेतो आणि लिहितो कारण बाकीचे लिहिणार नाही, आणि एक्झॅक्टली मला त्यांनी 90च्या घरात आणून सोडलं. आणि यावर्षी म्हटलं की नाही आता मागच्या वर्षी आपले ऑलरेडी जे झालंय ते झालंय, यावेळेस सगळ्यांनी जो एसे लिहिला तोच मी सुद्धा लिहिला, पण मला अबव ॲव्हरेज म्हणजे यावेळेस बऱ्यापैकी चांगले मार्क आहे. मग त्याच्या मागचं रिझन हेच आहे की तुम्ही कशा पद्धतीने, आणि काहीच नाही आपले जे गोष्टी आहे की बहिणाबाई चौधरी आहे, ग्रेस आहे, सौमित्र आहे, म्हणजे आपले जे साठा आहे मराठीचा सगळ्यात महत्त्वाचा तोच तुम्ही जशा पद्धतीनं वापरता येईल त्याच्याचबरोबर हे सुद्धा वापरलं गेलं पाहिजे की मग परकीय हेगेलियन द्वंद्ववाद काय, अँटीथेसिस, थेसिस, तुमची मांडणी जर का एसेची चांगली असेल तर ते खूप चांगलं मार्क थोडं. सो जनरली नॅचरॅलिटी म्हणजे नॅचरलनेस असली पाहिजे एसेमध्ये, आणि अगेन भाषा वगैरे तर ती एक आपली व्यवस्थित केलीच पाहिजे त्यात, ते जेणेकरून आपल्याला एसेमध्ये बऱ्याचदा एक होतं की तुम्हाला 2 गोष्टीवर काम करायला लागणार आहे की आर्ग्युमेंट म्हणजे काय आणि एक्झाम्पल्स म्हणजे काय. बऱ्याचदा काय होतं की पोरं किंवा आपण मी सुद्धा म्हणजे आधी जेव्हा लिहितो तेव्हा एक्झाम्पल्स खूप असतात, मराठी मुलांकडे ढिगाने एक्झाम्पल पडलेले, मग ते एक्झाम्पल्स तुमचं आर्ग्युमेंट मिस नसायला पाहिजे. एक्झाम्पल्स कशासाठी आहे तर जस्टिफाय युअर आर्ग्युमेंट. मग तो जो ताळमेळ आहे तर तो तुम्हाला साधता आला पाहिजे एसेमध्ये. आणि कसं असतं मराठीतून लिहित असतानाचा बघा दरवेळेस तोटाच होतो असं नाही. मराठी आपण असल्यामुळे होतो काय की तुम्हाला एक्झाम्पल बनवता पण येतात काही वेळेला, एखादी गोष्ट बनवायची तुम्ही स्टोरी बनवू पण शकतात. इंग्लिशमध्ये तसं खूप रेअर ऑकेजन्समध्ये होतं, मग तुम्हाला लँग्वेजवर तेवढी तगडी कमांड असावी लागते. नक्की. सो तो याचा एक व्यवस्थित फायदा करून घ्या. जसं श्रीने पण म्हटलंय की रेडीमेड उचला. सर जसे म्हणाले की तुम्ही जागच्या जागेवर बनवू शकता, त्याचं एक एक्झाम्पल सांगतो मी की आता तुम्ही क्रिकेट प्रत्येकच जण बघतं ऑन अँड ॲव्हरेज. 2022च्या वर्ल्ड कपला भारत वर्सेस पाकिस्तानचा सामना होता आणि त्याच्यात विन प्रेडिक्शन AI प्रेडिक्ट सांगत होता की भारत 1% चान्स आहे जिंकण्याचा आणि 99% आहे, आणि एक्झॅक्टली त्याच्या उलटं झालं. मग जर का AI वर जर का यायचा एसे आला तर मग तुम्ही ती केस स्टडी त्या केसच्याने तुम्ही स्टार्ट करू शकता की कशा पद्धतीने, मग असं तुम्हाला ऑब्झर्वेशन चांगलं लागतं एसेसाठी. बरोबर. आणि याचा फायदा इनडायरेक्टली तुम्हाला एथिक्सला पण होतो. नक्कीच. दोघांचं मग ते दोन्ही पण पुश होतो. क्लिअर. मग हे होतं टोटल मेन्सबद्दल. आणि मेन्समधला एक शेवटचा पार्ट की जो बरेच जण आपण अगेन मराठी पोरं काय करतात की आपण बऱ्याच वेळा ते निग्लेक्ट करतो, तो म्हणजे ऑप्शनलचा पार्ट. येस. आता मी पण जे काही बघतोय की सध्या आजूबाजूचे बरेच जण ऑप्शनल सोशोलॉजी घेऊ, हा घेऊ, का बरं घेऊ, कारण तो छोटा ऑप्शनल आहे. मी हे पर्टिक्युलरली श्रीला का विचारतोय, कारण श्रीने घेतला होता पबॅड. येस. कोणता शहाणा माणूस पबॅड घेत नाही. म्हणजे अगेन माझा काही वैयक्तिक राग नाही आहे, पण ओव्हरऑल आता आजूबाजूला जेव्हा
50-100 मुलांशी जेव्हा आम्ही डेली इंटरॅक्ट करतो कोणीच पबॅड घेत नाही. त्यात मराठीतून पबॅड देणारा म्हणजे तो अगदी हॅलेच्या धूमकेतूपेक्षाही हॅलेचा धूमकेतू आहे, तो तर कधीच नसतो असा. आणि ते करून 250 मार्क्स आहेत. मग आता मला हा प्रश्न विचारायचा आहे, बाबा तू ऑप्शनल कसा निवडला? आणि हे सांगत असताना एवढे लोक डोक्यात सांगत होते की हा ऑप्शनल नको घेऊ, याच्याने हे होईल ते होईल. तू मला पहिले सांग की ऑप्शनल कसा निवडला गेला? म्हणजे हां, मी सांगेल की मेन्समध्ये हा ट्रायंगल खूप जास्त महत्त्वाचा आहे. तर तो ट्रायंगल काय आहे? इथिक्स, एसे आणि ऑप्शनल. म्हणजे जर का तुम्ही जेव्हा ॲनालिसिस करतो तेव्हा लक्षात येईल की हे 3 विषय, फक्त 3 विषय, मी तर म्हणाले याला विषय पण नाही पकडू शकत आपण, याचा अभ्यास झाला तर हे तुम्हाला 1000 मार्क देऊन जातात. म्हणजे 1000 मार्काचा आहे ॲटलिस्ट. आणि आपण एक्झॅक्टली यालाच इग्नोर करतो. आणि तिकडे जर GS1 मध्ये आपण बघितलं तर ॲटलिस्ट 3 सब्जेक्ट आहे. GS2 मध्ये जेव्हा आपण बघतो तर ॲटलिस्ट परत 3 सब्जेक्ट आहे, पॉलिटी, गव्हर्नन्स आणि सोशल जस्टिस. GS3 तर काय बघायचे कामच नाही, की डायरेक्ट इथं ब्लंडरच आहे की 5च्या वर. मग तुम्ही जेव्हा हे बघता याचं कॅल्क्युलेशन आणि याचं कॅल्क्युलेशन, तर याला जास्त महत्त्व द्यायचं आहे. आता जसं आपण म्हणतोय तसं ऑप्शनल कसा निवडावा याच्यावर आपण बोलूया. की मला असं वाटतं की ऑप्शनल म्हणजे आता जर का तुम्ही बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांचे हे आहे की तुम्ही बघायला गेलं तर क्रॅश कोर्स चालू होतात की आमच्या इकडे या, 12वी झालं की आम्ही तुम्हाला ऑप्शनल सांगू किंवा UPSCचं कसं. त्याच्यात एक कॉमन वाक्य मला असं वाटतं की प्रत्येकाने ऐकलं असेल की तुमचा इंटरेस्ट ज्याच्यात आहे तो घ्या. पण एक्झॅक्टली इंटरेस्ट म्हणजे काय हे कोणच सांगत नाही की तुमचा इंटरेस्ट म्हणजे काय. मी लहानपणापासून क्रिकेट खेळत होतो, मग UPSL सांगू की क्रिकेट घ्यावा म्हणून. म्हणजे हा जो डिफरन्स आहे ना, तर तो लक्षात आला पाहिजे. तर मग त्याचं एक खूप छान पद्धतीनं तुमचं ॲनालिसिस असलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही सिलेबस पहिले बघितला का. म्हणजे ऑप्शनलचा सिलेबस तुमचा असला पाहिजे, त्याचा आवाका किती आहे हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. म्हणजे सिंपल आहे की मी ऑप्शनल का निवडला, त्याचं महत्त्वाचं रिझन म्हणजे माझं ग्रॅज्युएशन पबॅडमध्ये. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आम्हाला पेपर 1ला 12 चॅप्टर, पेपर 2ला 14, असे 26 चॅप्टर. म्हणजे इतरांच्या तुलनेमध्ये खूप कम्पॅरेटिव्हली खूप कमी ह्या गोष्टी. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता बऱ्याचदा पबॅडला रेफरन्स हे एक महत्त्वाचा मी म्हणाल की की फॅक्टर आहे की तुम्ही ऑप्शनल कसा निवडला पाहिजे. की त्याला मराठीत म्हणा किंवा तुम्ही ज्या विषयात घ्याल त्या विषयामध्ये रेफरन्स मटेरियल अवेलेबल आहे. माझ्या केसमध्ये ते नक्कीच नव्हतं की मराठी, म्हणजे मी जेवढे काही ऑप्शनलसाठी वाचले त्याचे 90% बुक किंवा रिसोर्सेस हे इंग्लिशमध्ये वाचले. आणि तिसरा महत्त्वाची गोष्ट, गायडन्स अवेलेबल आहे का. म्हणजे हा तिन्ही फॅक्टरवर मी कमीच ठरलो ॲज अ पबॅड. जसं सर म्हणतात की पबॅड नको, तर त्याचं हेच रिझन आहे की पबॅडमध्ये ना रेफरन्स बुक अवेलेबल आहे, ना पबॅडमध्ये तुम्हाला मराठी गायडन्स अवेलेबल आहे. म्हणजे एक्झॅक्टली एक शॉकिंग आहे की मी मागच्या वेळेस एक सुद्धा पेपर लिहिलेला नाही मराठीत. नाहीच अवेलेबल, कारण मी लिहिला जरी असता तरी मला चेक करून देणारं कोणी अवेलेबल नसतं. आणि त्याच्यामुळं मी म्हणेल की तुम्ही ऑप्शनल निवडत असताना या 3 फॅक्टरवर मेनली की तुमचा सिलेबस आणि विषयाचा आवाका कसा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की त्याचे मटेरियल आणि रेफरन्स बुक अवेलेबल आहे का. आणि तिसरं महत्त्वाची गोष्ट गायडन्स. आणि तो गायडन्स प्युअरली असला पाहिजे, म्हणजे फक्त मोटिवेशन नसलं पाहिजे. हे पण एक तुम्ही लक्षात ठेवलं. तुम्ही बघा या डिस्कशनमध्ये श्रीने एक महत्त्वाचं सांगितलं, त्याने बघा यात कुठेच उल्लेख नाही केलेला की या ऑप्शनमध्ये टॉपर किती आलेले आहेत. बघा त्याने हे बोललाच नाही येतो की ऑप्शनल निवडत असताना XYZ ऑप्शनलचे पहिल्या 100मध्ये 30 आहेत. अरे त्यावर पास झाला म्हणून तुम्ही कसे पास होणार आहे. आणि हे खरंच म्हणजे रिॲलिटी आहे की बऱ्याचदा आजकाल असं होतंय की हा अँथ्रोपॉलॉजीला येतंय म्हणून आम्ही अँथ्रोपॉलॉजी घेतो, सोशोलॉजीला येतंय म्हणून. पण नेमकी तुम्ही तुमचा कोअर विसरून जाताय की तुम्हाला एक्झॅक्टली इंटरेस्ट म्हणजे काय. तर मी म्हणेल की या सगळ्या गोष्टीवर विचार करून तुम्ही त्याच्यात कितीपर्यंत आतमध्ये शिरू शकता, तुम्हाला कितीपर्यंत अंडरस्टँड होऊ शकतं, तर ते म्हणाल इंटरेस्ट. खरं तर म्हणजे कोण काय म्हणतं याच्यापेक्षा तुमचं स्वतःचं नॉलेज. हां, ऑब्व्हियसली की तुमचं स्वतःचं नॉलेज म्हणजे तुम्हाला त्याच्यासाठी गायडन्स घ्यायला लागेल की कोणता ऑप्शनल घ्यायला पाहिजे. मग ते एक्सपिरियन्स फॅकल्टी करणं किंवा क्लासेसमधनं तुम्हाला डेफिनेटली भेटेल. बरोबर. सो तेच की फक्त टॉपर्सच्या मागे पळू नका की त्याने हा ऑप्शनल घेतला सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणून मी पण घेतो, असं नसतं. पहिले म्हणजे की सिलेबस बघा, तुम्हाला तो फॅमिलियर वाटला पाहिजे. श्रीचं म्हणणं आहे त्याचं ग्रॅज्युएशन होतं, त्याने त्याच्याशीच असोसिएटेड केला. पण हे करत असताना त्याने मटेरियल आणि हे, आणि तो स्वतः ओपनली मान्य करतोय की त्याने तो गोष्ट इग्नोर केली आणि त्याचा फटका बसला. आणि पहिले तेच आहे ना, 100 मार्काने मागे येणार. आणि मी म्हणाल यावेळेस पण तुलनेनं कमीच मार्क आले. म्हणजे मला अपेक्षित आहे की बाकीचा सर जसं म्हणतं की इतर ऑप्शनल असतात तर वाढला असता. ठीक आहे, या गोष्टीवर मग काम मराठी मीडियमला स्पेसिफिकली आहे की मग मटेरियल अवेलेबल नाही तर काय करायचं. तर मी प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक चॅप्टर वाईज माझ्या स्वतःच्या मराठीत नोट्स आहे पबॅडच्या, आणि मग ते केलं गेलं पाहिजे. आणि राहिला फक्त तो एक लॅक्युना राहून गेला तो म्हणजे गायडन्स आणि इव्हॅल्युएशनचा.
सो हे तिन्ही चारही क्रायटेरियाज लावा. फक्त सिलेबस छोटा आहे आणि काहीतरी टॉपर आले म्हणून प्लीज याच्यावरून ऑप्शनल नका निवडू, कारण तेच आहे, मराठीमध्ये रिझल्ट जर आणायचा असेल हे सगळे योग जुळून यावे लागते. पहिली गोष्ट म्हणजे प्रीवर जसं श्री म्हटल्याप्रमाणे इंग्लिशची काडीमोड घेऊ नका, त्याने नोट्स कशा काढायच्या ते पण तुम्हाला सांगितलं. मेन्समध्ये पण आन्सर रायटिंग केलं गेलं पाहिजे, कंटेंट व्यवस्थित असला पाहिजे, ChatGPTचा वापर करा, एसे इथिक्समध्ये प्रमाण भाषा, म्हणजे या सगळ्या गोष्टींबद्दल आपण बोललो. आता पुढचा मुद्दा येतो ऑप्शनलबद्दल पण झालं आहे. आता हे मेन्समध्ये करत असताना शेवटचा पार्ट येतो आपल्या प्रिपरेशनचा. मला त्या तिसऱ्या गोष्टीकडे जायचं आहे की आपण प्री बोललो, मेन्स बोललो आणि गायडन्स, हे तीनची कमतरता असल्यामुळे मराठीचा रिझल्ट नाही. चलो प्री झालं, मेन्स झालं. फक्त मेन्सचं संपवताना मला हे एक विचारायचं आहे की यार आता बरेच जण तुलाही सांगत असतील ना, मराठीतून का बरं देतोय, मीडियम चेंज कर, किंवा हे का करतोय मराठीतून हेच. तू कधी असं वाटलं नाही का तुला की मराठी मीडियम बोगसच आहे, बदलून टाका, किंवा तू स्वतःला काय सांगायचं त्या केसमध्ये? ते जरा इलॅबोरेटच बोलूयात म्हणजे म्हणजे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे आपण मराठीतनं घेतोय आणि मराठीतनं लिहितोय, या सगळ्या गोष्टीचा जेव्हा विचार करतो तेव्हा मला प्रत्येकाने सांगितलं, इव्हन आजचा रिझल्ट येऊन पण मला रिझल्ट आल्यानंतर सुद्धा बऱ्याच जणांनी असं म्हटलं की कदाचित इंग्लिशमध्ये जर का तू केलं असतं तर आत्तापर्यंत गो थ्रू केलं असतं, पास झाला असता. पण मला असं वाटतं की मी आधीच एक वाक्य बोललो की तुमची इंग्लिश येत नाही किंवा इंग्लिश वाईट आहे म्हणून तुम्ही मराठी घेऊ नका, तुमची मराठी चांगली आहे म्हणून घ्या. म्हणजे सरांना माहिती आहे की जर का मी इंग्लिश घेतलं असतं तर मेन्स पण पास नसतं झालं, म्हणजे प्री पण पास नसतं झालं. त्याच्या मागचं रिझन काय की मला माहिती आहे की माझे काय विकनेसेस आहे, की मी जर का इंग्लिशमधनं घेतलं तर माझे स्पेलिंग मिस्टेक होतात, माझी वाक्यरचना चांगली नाही, त्या तुलनेत मी मराठीत प्रभावीपणे लिहू शकतो. मग मराठीमधनं घ्यायला पाहिजे की नाही याचं मी म्हणाल की हा वैयक्तिक डिसिजन आहे तुमचा, पण ते असताना तुम्ही त्याला पॅरामीटर लावले पाहिजे की तुम्ही मराठीतनं लिहितात तर मग ते कशा पद्धतीनं लिहू शकता. सगळ्यात महत्त्वाचं तुमचं लिहिण्याची पद्धती किंवा लिहिण्याची जी शैली आहे ती कशी आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं या सगळ्या प्रवासामध्ये एक गोष्ट जाणवली की तुम्हाला डेफिनेटली आहे की इंग्लिश मिडियमच्या स्टुडंटपेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागेल, कारण त्यांना ज्या गोष्टी रेडीमेड अवेलेबल आहेत त्या मराठी मीडियमच्या स्टुडंटला नाही आहे. आणि मग त्याच्यासाठी तुम्हाला अधिकाधिक प्रयत्न करणं गरजेचं आहे. म्हणजे मग ते ट्रान्सलेशनसाठी असू दे की मग रेफरन्स शोधण्यासाठी असू दे. म्हणजे पबॅडसाठी जर का मी बोलायचं गेलं तर मी YCMAच्या नोट्स बघितल्या, मी इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीच्या नोट्स बघितल्या, लातूर युनिव्हर्सिटीच्या नोट्स बघितल्या. म्हणजे प्रत्येक युनिव्हर्सिटी किंवा जिथं जिथं मला भेटू शकते तिथून मी प्रयत्न केला. मग हा जो वेळ आहे किंवा जे गोष्ट आहे ते डेफिनेटली आहे की इंग्लिशमध्ये कमी लागेल, पण मला असं वाटतं की असं नेसेसरी नाही आहे की तुम्ही इंग्लिश घेतली म्हणजेच पास व्हाल किंवा इंग्लिश घेतली म्हणजेच मार्क घ्याल. त्या दोन्ही गोष्टीचा बॅलन्स आला पाहिजे. मी म्हणाल मराठीतनं घेत असाल या सगळ्या गोष्टीचा रॅशनली विचार करा, सिलेबसचा विचार करा, तुम्ही किती मेहनत घ्यायची तयारी आहे, तुम्हाला गायडन्स आहे का. आणि मी म्हणाल की याबाबतीत प्रयास खरंच एक म्हणजे ते म्हणतं ना समुद्रात एक बेट आशेचं किरण आहे, तर लिटरली प्रयास आशेचं किरण आहे. आणि मी प्रयासचा एक मी म्हणाल की रॉ टू आत्तापर्यंतचा जो माझा प्रवास आहे तो टोटली प्रयासचाच आहे आणि प्रयासनेच मला इथपर्यंत जाण्यास मदत केलं. आणि फक्त ते मोटिवेशन किंवा म्हणजे मी इथं लेक्चर घेतोय म्हणून नाही किंवा बोलायला आलो म्हणून नाही, तर मला प्रत्येक गोष्टीवर सुधारणा झाणवल्या आणि मी म्हणेल की नक्कीच तुम्ही करू शकाल मराठीत. राईट. सो सांगायचा मुद्दा कसा की एकदा तुमचे पॅरामीटर्स ठरले, डिसिजन ठरले की मग तुम्ही तुमच्या कारण काय हे जे आपलं फील्ड आहे त्याच्यात म्हणजे ते असं म्हणतात की ते घोड्यावरही चालू देत नाही आणि पायी पण चालू देत नाही. म्हणजे सल्ले तर देणारे 100 जण आहेत आणि तुम्ही हे पण ऑब्झर्व करा की सल्ले देणारे असे असतात की ज्यांनी स्वतः कधी एकदाही प्री पास केलेली नसते, एकदाही मेन्स पास केलेली नसते. तुम्ही जर एकदाही मेन्स लिहिलेली नाही आहे, तुम्ही कसं काय सांगतायत ना की बाबा मेन्स नको लिहू मराठीतून आणि खराब. उद्या श्री जेव्हा सांगेल की बाबा मराठीतून लिहू नको, बोगस आहे मराठी, तर ऐका ना अशा व्यक्तीचं. पण ज्याने मराठीतून कधी मेन्सच लिहिलेली नाही आणि ते सांगतायत की मराठीतून रिझल्ट नसतो, सो प्लीज या IQ गोष्टींवर नका विश्वास ठेवू. त्याच्या मागे काहीतरी कॉन्क्रीट कारणं आहेत आणि ती कारणं व्यवस्थित आपण जरा आता मी जवळपास सरांना म्हणजे महाराष्ट्रातनं 33 लोक आहे आपल्या इथं, माझ्यासोबतच 5 जण आम्ही मेन्सला लिहित होतो मराठीतनं आणि लिटरली 2 जण गो थ्रू केलं. म्हणजे असं काय म्हणजे रॉकेट सायन्स नाही आहे की तुम्ही प्री किंवा मेन्स काढणं, ते लिटरली होऊ शकतं. फक्त तुमचा तो स्वतःवर कॉन्फिडन्स पाहिजे, तुम्ही जो मार्ग निवडला त्याच्यावर ठाम असले पाहिजे आणि मेहनत करण्याची तयारी पाहिजे. राईट, या पद्धतीने. राईट. आणि आता सगळ्यात शेवटचा मुद्दा जो की या ओव्हरऑल प्रिपरेशनमध्ये येतो. आता हे करत असताना तिकडे जायच्या अगोदर एक अगेन आता मराठीवरच मी येतो. आता बऱ्याच वेळा काय होतं श्री की आता आम्ही जेव्हा स्टुडंटशी बोलतो किंवा आता बघणाऱ्यांचे जे सेशन बघतात त्यांनाही हे कळत असेल की काय होतं की सगळ्यात पहिलं म्हणजे की आता असं होतं की ते मराठीतून करतायत, MPSC UPSCचा सिलेबस सेम झाला आहे, तो लॅक ऑफ सेल्फ कॉन्फिडन्स म्हणा की मार्केटमध्ये की फोबिया क्रिएट केला आहे म्हणून म्हणा,
पोटेन्शियल आहे विद्यार्थ्यामध्ये सगळे. तो म्हणतो की सर मी मराठीत देतो, UPSC मराठीतून शिफ्ट होत नाही, तर मी आता MPSC करतो. काय वाटतंय तुला ह्या थॉट प्रोसेसवर? दोन गोष्टी आहे की म्हणजे मी म्हणेल की तुम्ही UPSC MPSC द्यायला पाहिजे की नाही, तर नक्कीच द्यायला पाहिजे. पण शिफ्ट जो गोष्ट आहे की बाबा मी UPSC न करता MPSCवर जातो, मला असं वाटतं की ते चुकीचा अप्रोच आहे. का? जर तुम्ही 9 पेपर जर काय मराठीत सेम पेपर आहे की तुम्हाला 9 पेपर MPSCत पण लिहायचे आणि ते लिहून जर का तुम्ही BDO घेणार असेल किंवा नायब तहसीलदार घेत असेल, तर त्या तुलनेत तुम्हाला इकडे खूप जास्त आहे. हां, फक्त तुम्हाला काय करायला लागेल की त्या गोष्टी म्हणजे आपण जसं मगाशी बोललो की काय डिफरन्स आहे की प्रीचा डिफरन्स आहे. प्री इज अ मोस्ट डिफिकल्ट हार्डल फॉर मराठी मीडियम स्टुडंट. मग तो एक जर का आपण क्रॅक केला आणि आत्तापर्यंत जसं बोललो, तुम्हाला जरी MPSC जरी करणार असेल तरी तुम्हाला 9 पेपर लिहावंच लागणार आणि मग UPSC करणार असेल तरी लिहायला लागणार. मग बेटर ऑप्शन आहे की दोघंही सोबत जाऊ शकता. ॲज सच डिफरन्स करायची गरज आहे. फक्त थोडासा प्रीचा हां, म्हणजे त्या पद्धतीने मग तसं येस, म्हणजे प्रीसाठी तुम्ही सायन्स सारख्या गोष्टी जर का केल्या किंवा थोडासा अप्रोच शिफ्ट केला तर प्री क्लिअर करणं सोपी गोष्ट. बरोबर. नाही, कारण तेच आहे की मराठी आहे आणि UPSC मध्ये खूप कठीण आहे UPSC म्हणून मग मी MPSC करतो, काही असं नाहीये. शेवटी UPSCचे पण मराठीचे सॅम्पल स्पेस लिमिटेडच आहे. 30 ते 50 मुलंच UPSCची मेन्स मराठीतून देणार आहे. तर तुम्ही पण त्यातले असाल, त्यात चांगलं परफॉर्म करा, तुम्हाला चांगले मार्क्स येतील. शेवटी मग असं मी तेच म्हणेल की म्हणजे यावेळेसचा पण बघितलं तर म्हणजे पेपर कंप्लीट जर का तुम्ही UPSC किंवा कोणताही असो MPSC पेपर कंप्लीट करणं हा महत्त्वाचा टास्क आहे. तुम्ही एनी हाऊ पेपर जर का कंप्लीट केले तर म्हणजे डेफिनेटली मार्क्स येतात. म्हणजे असं काहीच हे नाही आहे की तुम्हाला मार्क्स येत नाही. म्हणजे बऱ्याचदा लोक सांगतात की मराठीतनं कितीही चांगलं लिहिलं तरी पण मार्क्स येत नाही, असं नाही आहे. आणि एक्झॅक्टली माझ्या बाबतीत उलटं झालं की बऱ्याचदा असं म्हटलं जातं की ऑप्शनलला मराठीतनं मार्क्स येत नाही. पण मला असं वाटतं की जर का तुम्ही ॲप्रोच बदलला, तुम्ही तुमचं नाविन्यता ठेवलं, इतरांच्या तुलनेत तुम्ही जर का नाविन्यता ठेवलं, डेफिनेटली म्हणजे GS मध्ये पण मार्क्स येईल आणि ऑप्शनलमध्ये पण मार्क्स येईल. राईट, चलो ग्रेट. सो मराठीतून रिझल्ट नसल्याचं पहिलं कारण होतं प्रीच क्लिअर होत नाही. 90% मुलं तिथनंच निघून जातात. दुसरा येतो तो मेन्स रेडी नसल्यामुळे, आन्सर रायटिंग नसल्यामुळे. आणि तो तिसरा फॅक्टर जसं श्री सुरुवातीलाच म्हटलं की लॅक ऑफ गायडन्स. आता मीच तुला विचारेल की गायडन्स म्हणजे नेमकी अपेक्षित काय असतं? कारण तू आता अजून फेजमध्येस, यावर्षीची परत आपण प्री देतो. तू जेव्हा गायडन्सची अपेक्षा करतो म्हणजे ॲज अ मराठी ॲस्पिरंट किंवा ओव्हरऑल UPSC ॲस्पिरंटला गायडन्स म्हणजे तुम्हा लोकांची काय अपेक्षा आहे, थोडं ते पण सांग किंवा कसं ओळखायचं? हां, आता गायडन्सबद्दल जेव्हा आपण चर्चा करतो तर सिम्पल आहे की जर का याच्यात परत 2 कॅटेगरी मी करू शकतो की एक म्हणजे वेटरन ज्यांनी आधी एक्झाम दिलेली आहे, प्री दिलेली आहे किंवा मेन्स दिलेली आहे, आणि दुसरं म्हणजे टोटली फ्रेशर्स. आता पहिले आपण फ्रेशर्सबद्दल बोलू. जेव्हा फ्रेशर्स पुण्यात येतात, म्हणजे मोस्टली आता मराठी मीडियमसाठी तरी पुणे एक आयडियल डेस्टिनेशन आहे. पुण्यात आल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की क्लासची होर्डिंग, क्लासची बिल्डिंग, क्लासमध्ये AC आहे का, हा तर एक्झॅक्टली एक पॅरामीटर आहे की म्हणजे तो जिथे असेल ते चुकवलं पाहिजे, मला असं म्हणायचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट गायडन्स म्हणजे मला काय अपेक्षित आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की मला मोटिवेशन नको आहे. या प्रवासामध्ये मोटिवेशनऐवजी मला रॅशनली काय सांगता येईल आणि कशा पद्धतीने सांगता येईल. की जसं मला सरांनी प्रत्येक वेळी म्हटलं की तू ऑप्शनल चेंज करायला पाहिजे, चांगली गोष्ट आहे. म्हणजे सरांचा याच्या मागचा मोटिव्ह काय होता की जॉग्राफी घ्यायला पाहिजे असं होतं का? तर नक्कीच नव्हता. सरांचं म्हणणं होतं की रिझल्ट आला पाहिजे. पण मी पण तेवढाच कॉन्फिडन्स सरांना म्हटलं की सर मी मार्क वाढून दाखवतो, जर नाही पडले तर तुम्ही म्हणाल ते करतो. आणि एक्झॅक्टली तसंच झालं. तर मग त्याच्यामुळं गायडन्स म्हणजे काय, तर तुमच्या क्षमता ओळखणारा माणूस असला पाहिजे. सिम्पल महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला ज्या ठिकाणी पर्सनल टच भेटतो, की मी म्हणाल की तुम्ही व्यक्तिशः त्या म्हणजे बोलू शकाल किंवा त्या आपल्या कन्सर्न्स त्यांच्या पद्धतीपर्यंत मांडू शकाल, असा गाईड तुम्हाला आवश्यक आहे. कारण या प्रवासामध्ये फक्त अभ्यास हाच एक महत्त्वाची गोष्ट नाही की त्याच्या मागचं सगळ्या गोष्टी. म्हणजे आता आदित्य सर, मी म्हणेल की आदित्य सरांनी मला फक्त अभ्यासच नाही शिकवला तर बाकी सगळ्याच गोष्टी, म्हणजे ते घरचे प्रॉब्लेम्स असो त्याच्यावर कसं मात करायचं. म्हणजे हा जो गायडन्सचा जो म्हणजे रोल म्हणतो की तो फक्त जसं आता आपण म्हणतो की टीचर म्हणजे 9 to 5, तर तो जॉब नको. आपल्याला गायडन्स अभ्यास पण सांगितलं पाहिजे. अभ्यास करताना माझ्या चुका होत असतील तर त्या चुकांवर मी कसं सुधरवलं गेलं पाहिजे ते सांगितलं पाहिजे. म्हणजे लिटरली मला 2024ला सरांनी माझ्या मित्रांना फोन करून सांगितलं की श्री पेपरला येत नाही आहे. आणि मग तो जो गायडन्स मला असं वाटतं की त्या गोष्टी असल्या पाहिजे. हां, बाकीच्या तर गोष्टी आहेच. याच्या व्यतिरिक्त तुमचा सिलेबस कंप्लीट होतोय का, तुम्ही ज्या ठिकाणी ॲडमिशन्स घेताय त्या ठिकाणी तुमचा सिलेबस पूर्णतः कंप्लीट करून दिला जातोय का. दुसरी महत्त्वाची गोष्ट की तिथे शिकवणारी जी फॅकल्टी आहे ती खरंच त्या लेवलवर तुम्हाला सांगतायत का, किंवा त्यांचा टच कसा आहे, की अभ्यासाबद्दल त्यांचं नॉलेज कसं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, प्रयास ज्या गोष्टीसाठी ओळखल्या जाते ती म्हणजे ॲन्सर रायटिंग. म्हणजे ॲन्सर रायटिंग इज द, म्हणजे मी म्हणाल मगाशी जसं सांगितलं तसं की गुरुकिल्ली आहे.
मग त्याच्यासाठी काय केलं जातं, म्हणजे बऱ्याचदा आपल्याला लक्षात येतं की ज्या ज्या इन्स्टिट्यूशनमध्ये गेलो त्या इन्स्टिट्यूशनमध्ये त्यांनी फक्त जायचं, समोर 300-400 लोक असणार, ते येईल शिकवून जाणार. म्हणजे मला काय कन्सर्न आहे ते मी 300 लोकांमुळे सांगू पण शकणार नाही. तो न्यूनगंड ऑलरेडी मराठी मीडियमच्या स्टुडंटमध्ये असतो आणि मग त्याच्यामुळे तो जो टच आपण मिस करतो. तर मला असं वाटतं की ते गायडन्स खूप जास्त महत्त्वाचं आहे. ग्रेट, राईट. आणि ह्या जर्नीमध्ये तुला काय वाटतं की आता UPSC बरेच जण म्हटलं जातं की जब तक दिल्ली को माथा नाही टेकते तब तक UPSC नाही निकलता. तुला काय वाटतं, दिल्ली जाणं खरंच गरजेचं आहे, नाही आहे काय? ते तुला असं काही वाटतं की मी गेलो असतो तर मी झालो असतो? नक्कीच. म्हणजे मला असं वाटतं की हा सगळ्यात महत्त्वाचा रूमर्स आहे, म्हणजे या प्रवासातला सगळ्यात महत्त्वाचा रूमर्स. आणि तो ऑनलाईनच्या जो प्रवेश झाला, म्हणजे आपण कोविड नंतर बघतो की ऑनलाईन खूप, त्यामुळे तर तो खरंच रूमर्स मी म्हणाल की आता फॅक्ट झालं की दिल्लीला न जाता पण तुम्ही न जाता मी म्हणाल जाऊच नका. आणि मराठी मीडियमच्या स्टुडंटनी जर का दिल्लीला गेला तर आपल्या न्यूनगंडात वाढ करून घेणं, मला असं वाटतं की एक्झॅक्टली तुम्ही तिथं गेल्यानंतर कळेल की काय सिच्युएशन आहे आणि काय. जर तुम्ही रेशो बघितला तर तो सगळीकडे सारखा आहे. घरी बसून मी तर म्हणाल अलीकडच्या काळात जे पोरं दिल्लीला न जात आहेत ते जास्त पद्धतीनं क्लिअर करतात. आगीतून फुफाट्यात पडल्यासारखं होतं. आणि मराठीत तिकडे काही नाहीच आहे अवेलेबल, मराठीत अवेलेबिलिटीच नाही आहे, मग त्याच्यामुळे तिकडे जाण्यात काय अर्थ नाही. यस. दुसरी गोष्ट म्हणजे आता गायडन्सबद्दलच आपण जेव्हा म्हणतो, तुला काय वाटतं की ऑफलाईन का ऑनलाईन किंवा कुठलं मॅटर कुठला व्यवस्थित राहतं काय? मी म्हणेल की ऑनलाईन म्हणजे एकदमच तुम्हाला शक्य नसेल. आता शेवटी याच्यात आर्थिक गणित येतात. हां, एक्झॅक्ट. हां, तर मग त्या गोष्टी frankly येस डेफिनेटली की आर्थिक गणित येतात. तर मग मला असं म्हणायचं की जर का तुमचं शक्य नसेल पुण्यात राहणं तर मग तुम्ही ऑनलाईन सुद्धा घेऊ शकतात. फक्त मग ऑनलाईन जेव्हा तुम्ही क्लास घेतात किंवा काय घेतात तर त्याचे ते आपण जे मगाशी पॅरामीटर सांगितले की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुमचा क्लास जो तुम्ही निवडताय तर तो निवडत असताना त्याची काय रेप्युटेशन आहे. म्हणजे रेप्युटेशन म्हणजे फक्त बिल्डिंग जे आपण मगाशी बोललो तसं नाही, तर तिथनं रिझल्ट. पण मी रिझल्टपेक्षाही मी म्हणेल की तिथल्या स्टुडंटशी तुम्ही एकदा चर्चा करू शकता की खरंच कशा पद्धतीनं शिकवलं जातं किंवा गायडन्स म्हणजे अवेलेबिलिटी कशी आहे, तिथल्या नोट्स कशा आहे किंवा बाकीच्या गोष्टी ज्या आपल्याला अभ्यासासाठी रिक्वायर्ड आहेत ते महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी सगळ्यात आयडियलिस्टिक कंडिशन म्हणजे मी जाणवलेली की जेव्हा तुम्ही पुण्यात येतात वेरियस क्लासेस आहे की सिलेबस कव्हरेज हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. इनिशियली तर खूप म्हणजे जोशमध्ये तयारी होतात, जोशमध्ये येतात, सगळं पहिले 3 महिने किंवा 2 महिने खूप चांगल्या पद्धतीने चालतो आणि नंतर ते सगळं डाऊनफॉल व्हायला लागतो. म्हणजे लिटरली माझ्यासोबत सुद्धा झालं की कोणत्याच विषयाचा सिलेबस कंप्लीट झालेला नाही. आणि एक्झॅक्टली तिसरी महत्त्वाची गोष्ट की मी म्हणेल की जे शिक्षक आहे किंवा जे गाईड किंवा मेंटर्स आहेत त्यांचा UPSC किंवा स्पर्धा परीक्षेतला अनुभव काय हा एक महत्त्वाचा आहे. कारण ठीक आहे म्हणजे विषय म्हणून प्रत्येकजण खूप चांगल्या पद्धतीने शिकवू शकतो, पण आपल्याला तज्ज्ञ नाही बनायचं किंवा PhD नाही करायची. आपल्याला फक्त एक्झाम काढायची आणि एक्झाम काढायची असेल तर एक्झाम ओरिएंटेड शिकवलं जातं आहे का हे बघणं मला असं वाटतं की जास्त प्रायोरिटी आहे. मग तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही गोष्टी तुम्ही या 3 मुद्द्यावर चेक करा. आपली स्वतःची आर्थिक परिस्थिती बघा. जर का शक्य होत असेल पुण्यात येऊन राहणं, मी म्हणेल की 1 ते 1.5 वर्ष. हां, मी असं नाही म्हणाल की तुम्ही 6 महिन्यात प्रिलिम किंवा असं, ॲटलिस्ट 2 वर्ष ही प्रोसेस आहे. या 2 वर्षात तुम्हाला 1 वर्ष स्वतः अभ्यास करायचा आहे आणि मग इथून पुढं 1 वर्ष एक्झामला लागतं. तर या 2 वर्षाच्या कार्यकाळात तुम्ही डेफिनेटली पास होऊ शकता. मग त्यासाठी चांगलं गायडन्स अवेलेबिलिटी असणं खूप जास्त गरजेचं आहे. सो थोडक्यात श्रीचं सांगायचं म्हणणं की जर शक्य असेल तर ऑफलाईनच या, ऑफलाईनच करा. कारण 1-1.5 वर्ष एक डेडलाईन ठरवा काहीतरी 2 वर्षाची. असं नाही की तसं श्री म्हटलं की 6 महिने पण कमी आहेत आणि 6 वर्ष पण काही थांबू नका. डेडलाईन ठरवा, डे 1 पासून प्रॉपर व्यवस्थित करा आणि हे सगळे पॅरामीटर्स चेक करून बघा की रेप्युटेशन कसं आहे. नॉट ओन्ली रेप्युटेशन्स बाय मीन्स की गुगल रिव्ह्यू किती आहेत आणि बिल्डिंग कशा आहेत ते स्टुडंट्सचे फीडबॅक्स घ्या. बरोबर. दुसरं म्हणजे की सिलेबस कव्हर होतोय का काय. जसं श्रीचं मेन की सिलेबसच कव्हर झाला नाही त्यामुळे प्रवास लांबला. श्री आपल्याकडे नव्हता त्याच्यासाठी नाही म्हणजे सांगायचा मुद्दा कसा की सिलेबस कव्हर होणं हे पहिले महत्त्वाचं. काय झालंय, प्रवास लांबत गेलाय. आणि सगळ्यात तिसरं महत्त्वाचं म्हणजे की मग रेग्युलर फॉलोअप्स होत आहेत का वगैरे या सगळ्या गोष्टी मग आपल्याला या बघायला लागतील. दुसरं एक बऱ्याच वेळा असं पण आहे, बऱ्याच जणांच्या डोक्यात हे पण असतं की आजकाल टेलिग्रामवर सेशन लेक्चर अवेलेबल आहेत, मग मी तेवढे लेक्चर बघून घेतो आणि मग UPSC पास होईल, MPSC पास होईल. तुला काय वाटतं, आताच्या तू मेन्स पण दिलेली आहे, सगळ्या टप्प्यामधून गेलेला आहे, तुला काय वाटतं फक्त लेक्चर पाहून होऊ शकतं का काय कसं? नाही, डेफिनेटली. आता या बाबतीत जेव्हा आपण बोलायला जातो तेव्हा लक्षात ठेवा की जोपर्यंत म्हणजे आता टेलिग्राम किंवा या सगळ्या गोष्टी ठीक आहे, मी म्हणेल की एका वेळी होऊ पण शकतो, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जी कन्सिस्टन्सी तुम्हाला लागते ती मी म्हणेल की कोणतं तरी एका मार्गदर्शक म्हणजे मी स्वतःचंच उदाहरण जेव्हा सांगायला जातो तेव्हा
काही काळामुळे किंवा काही कारणांमुळे मी क्लास नाही लावू शकलो आणि मग ते मी आलो तर होतो UPSC करायसाठी, बरोबर. पण ते 3 वर्षात शून्य अभ्यास झाला किंवा काही झालंच नाही. मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की क्लास काय देतं, तर तुम्हाला एक मार्ग दाखवतो आणि त्या मार्गाला घेऊन जातं. म्हणजे फक्त दाखवतोच असं नाही, तर तिथपर्यंत नेण्याचं काम करतं. तर मला असं वाटतं की तुम्ही ट्राय केलं पाहिजे जर शक्य होत असेल. आणि आजच्या काळात मी म्हणेल की टेलिग्राम किंवा यूट्यूब मान्य आहे की आता टॉपर्स नंतर येऊन सगळेच सांगतात की मी केलं आहे हे, फक्त म्हणजे मी कोणता क्लास लावला नाही किंवा काय. आता ते रिव्ह्यूसाठी असतं की कशासाठी असतं ते मलाही एक्झॅक्टली माहीत नाही, पण मी म्हणेल की डेफिनेटली तुम्हाला क्लास आवश्यक आहे. हां, पण क्लास लावत असताना या सगळ्या पॅरामीटरवर ते चेक केलं गेलं पाहिजे. आपली आर्थिक परिस्थिती पण चेक केलं गेलं पाहिजे. म्हणजे असं नाही मी सांगतोय किंवा सर सांगतायत की लावलाच पाहिजे. तर मग त्या गोष्टी आहे की यूट्यूब किंवा टेलिग्राम हे फक्त तुम्हाला एक सहाय्य करू शकते. मी म्हणेल क्लास हे तुम्हाला एक लॉंग टर्मचं मार्गदर्शन देतं. येस. आणि याच्याच रिलेटेड एक आहे की आजकाल बऱ्याच वेळा आपण गायडन्सच्या नावाखाली मार्केटमध्ये बघतो की मेंटरशिप नावाचं एक येत आहे. काही जण मग तेच म्हणतात की मी लेक्चर बघतो, मला फक्त मेंटरशिप द्या वगैरे. ते तुला काय वाटतं की मेंटरशिप की असं वर्ष दीड वर्षभराचं जे काही करायचं असतं इनिशियली फ्रेशरसाठी पण, नॉट अबाउट द वेट? येस, मी तर म्हणाल की तेच की फ्रेशरसाठी एक्झॅक्टली की हा गेम असा नाही आहे की शॉर्ट टर्म नाही आहे की मी करतोय आणि मग मला मेंटरशिप द्या आणि मग मी त्याच्यातनं गो थ्रू करेल. मला एक म्हणायचं की जर का तुम्ही फ्रेशर्स असाल तर ॲटलिस्ट तुम्हाला पहिले 2 वर्ष, जसं आपण बघितलं 1 वर्ष तुम्हाला पूर्णतः आणि फुल टाईम, मी म्हणेल फुल टाईम देऊनच करायला लागेल. आणि त्याच्यासाठी क्लास काय करतं की तुम्हाला ते सगळ्या गोष्टी, म्हणजे मी म्हणेल की तो जो आराखडा आहे, कोणती बिल्डिंग बांधायची असेल तर जे स्ट्रक्चर महत्त्वाचं असतं, तर ते स्ट्रक्चर देण्याचं जर का कोणी काम करत असेल तर ते मी म्हणेल क्लास देतं. की क्लास काय सांगतं की तुम्हाला एक्झॅक्टली प्रीसाठी काय करायचं आहे, प्री करत असताना एक्झॅक्टली काय करायचं, मेन्स. म्हणजे मी म्हणेल क्लासमध्ये एक्झॅक्टली हे उलटं असतं की पहिलं मेन्स शिकवलं जातं, मग मेन्स शिकवल्यानंतर तुम्हाला एक्झॅक्टली तिथं ॲन्सर रायटिंग आणि अभ्यास करायचं. म्हणजे स्टडी करताना अभ्यास करायचा की ॲन्सर रायटिंग करताना अभ्यास करायचा, हे 2 गोष्टी सेपरेट आहे. की तुम्हाला पहिले फ्रेशर्स असाल तर तुम्हाला थोडक्यात अभ्यास करणं गरजेचं आहे आणि त्याच्या थोडा तुमच्याकडे कंटेंट गोळा झाला त्याच्यानंतर ॲन्सर्स रायटिंग करणं अपेक्षित आहे. नाही तर अलीकडच्या काळात दिसतंय की फक्त ॲन्सर रायटिंग करा, तुम्ही MPSCला शिफ्ट झाले किंवा UPSCला शिफ्ट झाले, ॲन्सर रायटिंग करा आणि तुम्ही गो थ्रू करा. तर ह्या ज्या गोष्टी आहे, प्री असो, मेन्स असो, ॲन्सर रायटिंग असो किंवा अभ्यास करण्याची पद्धत असो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी म्हणेल की मेंटरशिप ऐवजी जर का तुम्ही फ्रेशर्स असाल तर तुम्ही क्लासलाच गेलं पाहिजे. आणि मी ट्राय करेल की तुम्ही ऑफलाईन क्लासला गेलं पाहिजे जर आर्थिक परिस्थिती ठीक असेल तर. राईट. तर बघा, थोडक्यात आपण सगळ्याच गोष्टींवर चर्चा केलेली आहे की नेमकी मराठीचा रिझल्ट खरंच कमी आहे. मग तो कशामुळे कमी आहे. मेजर रिझन अगेन की प्रीमध्येच मेजर अडथळा आहे, मग मेन्समध्ये येतो. मेन्समध्ये आल्यावर बरेचसे आन्सर रायटिंगपासून तर कंटेंटपासून बरेचसे मिथ असतात डोक्यामध्ये की मराठीतून लिहिणं म्हणजे शब्दशः भाषांतर करणं किंवा कीवर्ड टाकणं. म्हणजे मग या सगळ्या गोष्टींवर आपण एक चर्चा केली. आणि शेवटचं म्हणजे की मग गायडन्स कसं असलं पाहिजे, ऑनलाईन असलं पाहिजे, ऑफलाईन असलं पाहिजे की फक्त मेंटरशिप असले पाहिजे, लेक्चर्स असले पाहिजे, क्रायटेरियाज काय काय असले पाहिजे. तर मग अशा आशयाचं आपलं हे टोटल इंटरॅक्शन या ठिकाणी केलेलं आहे. राईट. सो हा जो प्रॉब्लेम आहे की रिझल्ट नाही आहे आणि मग जो आपण आता म्हणतो की मराठीमध्ये रिझल्ट मिळू शकतो का, तर आय होप याचं उत्तर आहे मिळू शकतो. येस, डेफिनेटली. की लवकरच मिळेल. नक्कीच. मग मी म्हणेल की मिळू शकतो रिझल्ट, पण हे सगळे चेकबॉक्सेस टिक झाले पाहिजेत की मग काय काय गोष्टी होत आहेत, काय काय त्रुटी राहत आहेत, काय काय चुका राहत आहेत, कशा पद्धतीने. तर ते क्लिअर. आय होप ह्या गोष्टी क्लिअर झाल्या असेल. श्रीने तुम्हाला त्यांनी लिहिलेले आन्सर्स पण दाखवले. श्रीने ते पण दाखवलं की त्याच्या प्रीच्या नोट्स कशा आहेत, मेन्सच्या कशा आहेत, प्री आणि मेन्स सोबत कशा नोट्स काढायच्या आणि मग कशा पद्धतीने डील करायचं. त्यात करत असताना, प्री करत असताना लँग्वेजचा अट्टहास नको, मेन्समध्ये करत असताना मात्र त्या क्रिस्प हव्यात. येस. एथिक्समध्ये 40 मार्क कसे वाढलेत, एसेमध्ये कसे बूस्ट झाले, ऑप्शनल निवडताना काय, म्हणजे जो काही मराठी ॲस्परंटच्या डोक्यामध्ये काही न्यूनगंड असतो तो आपण सगळा इलॅबोरेटली इथं डिस्कस केलेला आहे. काही श्रीला शेअर करायचं असेल तर आपण ते शेअर करू. तुम्हाला काही डाऊट्स असतील किंवा काही तुम्हाला वाटते की आणखीन या संदर्भात असे काही इंटरॅक्शन आम्ही घ्यावं, तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये टाका, आपण त्यावरती तशा चर्चा करूया. ऑल राईट. येस. सो दिस वॉज ऑल अबाउट की मराठीतून UPSC करता येते का, तर ते करता येते, होते पण, पास पण होता येतं. फक्त मग हे सगळ्या गोष्टी आपल्याला त्या वेळच्या वेळी चेकबॉक्सवर टिक कराव्या लागतात. ऑल राईट. येस. चलो मग आजसाठी आपण थांबूयात. काही डाऊट्स असतील तर मग आपण भेटूयात. आय होप हे सेशन तुमच्यासाठी फायदेशीर ठरलं असेल आणि लवकरच जो आपण म्हणतोय की मराठीचा रिझल्ट नाही, ती पुढच्या वेळची तरी हेडलाईन बदलू. येस सर, नक्कीच. येस. चालेल. चलो, थँक्यू. थँक्यू. बाय.